तर चला आता आपला ज्ञानोबोध कार्यक्रम सुरू होत आहे. सुषमा आले मॅडम फर्स्ट टाइम कार्यक्रम घेत आहेत. पहिल्या दिवशी मी नव्हते. तर नमस्कार सर. मीच म्हटलं की मी असल्यावर घ्या म्हणजे रेकॉर्डिंग सुद्धा होईल आणि मला सुद्धा जरा बघायला मिळेल. कारण मध्ये मी मॅडमना म्हटलं होतं तुम्ही घ्या पुस्तक वगैरे. तर त्यांनी खास विकत आणलंय. घेण्यासाठी खास विकत आणले आणि घेत आहेत. तर जॉब करतायत, एक्झर्शन आहेच आहे. पण तरी सुद्धा कॉन्ट्रिब्युशन त्या नेहमीच करत आलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद तुमचे सुषमा मॅडम. आणि असंच हे गॅलेक्सी कोड मी काढेल बरं का आता तुम्हाला. नाही काढतेच बऱ्याचदा झालं सांगून मॅडमनी. हा चला मॅडम सुरू करा. हं. सर्वप्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप नमन आणि कोटी कोटी धन्यवाद. मंगल मॅडमचे खूप खूप आभार. त्यांनी हा प्लॅटफॉर्म मला उपलब्ध करून दिलाय आणि सर्व साधकांचे, ललिता पाटील मॅडम नंबर घाला. हा. कारण तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलणार आहे इथे आज. त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर मी आज पुनर्जन्माचे गूढ हे पुस्तक घेतलेलं आहे वाचनासाठी. तर परवा आपलं एक थोडं सेशन झालेलं आहे. तर त्याच्या पुढे आज थोडक्यात माहिती मी देणार आहे परवाविषयी. तर पुनर्जन्माचे गूढ म्हणजे रहस्यमय वगैरे असं काही नसून पुनर्जन्म म्हणजे काय, याविषयी वेगवेगळी मतं, शास्त्रज्ञांची मतं, आणि मग त्यावर आध्यात्मिक मत काय आहे. तर आध्यात्मिक मत कसं स्पष्ट करतं ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टी, तर हे या पुस्तकात दिलेलं आहे. आणि प्रभू श्रील प्रभुपाद, अ, कृष्ण भावनामृत, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक श्री AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचे ते अनुयायी आहेत. आणि हे त्यांच्या शिकवणीवर आधारितच पुस्तक आहे आणि मराठीत अनुवाद केलेला आहे. तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, पाश्चात्य विद्वानांनी वेगवेगळी मतं केलेली आहेत की पुनर्जन्म असतो, म्हणजे आपण पुन्हा जन्म घेतो आणि परत मृत्यूनंतर परत नवीन जीवन आरंभ होतं आपलं. तर त्यावर श्री प्रभुपाद यांनी आध्यात्मिक लेवलवर शास्त्रीय दृष्ट्या स्पष्ट केलेले आहे या पुस्तकातून हे सगळं. तर त्यांचं म्हणणं आहे की सर्वात महत्वाची गोष्ट अशी की एक आत्मा एक भौतिक शरीर सोडून दुसऱ्या भौतिक शरीरात कसा प्रवेश करतो हे स्पष्ट करीत नाही. बरीच पुस्तकं हे स्पष्ट करीत नाहीत. फक्त त्यांचं काहीतरी विचारांती ते विचार मांडलेले असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पण पुनर्जन्माच्या ज्ञानातील हे एक साधे आणि मूलभूत सत्य आहे. आणि क्वचित काही पुस्तकांमधून याविषयी चर्चा केलेली आढळते. उदाहरणार्थ, आपला पुनर्जन्म त्वरित होतो की हळूहळू प्रदीर्घ कालावधीनंतर होतो, म्हणजे असे अनेक प्रश्न वाचकांना पडलेले आहेत. तर त्यातील उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेले, आपला पुनर्जन्म त्वरित होतो की हळूहळू प्रदीर्घ कालावधीनंतर होतो. पशुसारखे इतर जीव पुनर्जन्माद्वारे मानवी शरीर प्राप्त करू शकतात काय? एखादा मनुष्य पशुजन्म घेऊ शकतो काय? जर हे सत्य असेल तर ते कसा आणि का? आपण सतत पुनर्जन्माच्या फेऱ्यात फिरत राहतो की कुठेतरी संपतो? एखादा जीव सतत नरकवासात दुःख आणि स्वर्गलोकात सुख भोगू शकतो काय? आपण एकटे असताना आपण हे सगळे विचार करत असतो की आपण पुण्यकर्म केले की स्वर्गात जातो आणि पापकर्म केले की नरकात जातो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या सामान्य माणसं जे बोलतात, हे विचार सगळे फक्त आपले प्रचलित आहेत. म्हणजे पूर्ण व्यवस्थित असं कोणाला माहित नाहीये आणि हे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतात. आपल्याला भविष्यात होणाऱ्या जन्मावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे का आणि कसे? आपल्याला दुसऱ्या ग्रहांवर किंवा दुसऱ्या विश्वात पुनर्जन्म लाभू शकेल का? आपला पुढचा देह ठरवण्यात पुन्हा पापकृत्य महत्वाची ठरू शकतात का? आणि कर्म आणि पुनर्जन्म यांचा काही संबंध आहे का? अशी या अनेक प्रश्नांची उकल आणि त्यांचं स्पष्टीकरण पुनरागमन या पुस्तकात त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक मनुष्याच्या प्रारब्धाला दिशा देण्यास अत्यंत महत्वाचे ठरेल. आणि हे पुस्तक पुनर्जन्माचे गूढ आणि चुकीच्या धारणांनी भरलेल्या विषयासंबंधी शास्त्रोक्त माहिती देऊन त्यावर मात कशी करावी याविषयी वाचकाला व्यावहारिक ज्ञान देते. तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे,
जगातील कित्येक थोर विचारवंतांनी तिचा अनादी काळापासून अभ्यास केला आहे आणि आध्यात्मिक ज्ञान नित्य सत्य असल्याने तसेच ते प्रत्येक वैज्ञानिक सिद्धांताप्रमाणे बदलत नसल्यामुळे आजही तितकेच ते समर्पक आहे. तर चेतनाशक्तीचे गूढ याबद्दल त्यांनी सांगितलेले, चेतनाशक्ती ही शरीरात आत्मा असल्याचे स्पष्ट प्रमाण आहे. आकाश ढगाळलेले असते तेव्हा सूर्याचे दर्शन कदाचित घडणार नाही, परंतु सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वावरून तो आकाशात आहे हे आपण जाणतो. हे मी परवा स्पष्ट केलेलं आहे, पण तरी आता थोडक्यात थोडी माहिती द्यायची म्हणून मी थोडं सांगतेय. त्याचप्रमाणे आपल्याला आत्मा प्रत्यक्ष दिसू शकत नसेल, पण चेतनेच्या अस्तित्वावरून तो अस्तित्वात आहे असे आपल्याला अनुमान करता येते. चेतनेच्या अभावी हे शरीर म्हणजे निर्जीव वस्तूंचा गोळा होय. म्हणजे जसा सूर्य आकाशात नसतो तेव्हा आपल्याला तेच परवा मी बोलल्याप्रमाणे की आपल्याला उदासीन वाटते, आपल्याला अ, म्हणजे त्राण नाहीये, एकंदरीत एनर्जी नाहीये असं वाटतं. म्हणूनच आत्मा पण आपल्या शरीरात अशाच प्रकारे असतो. आत्मा नसेल तर आपल्या शरीरालाही काही अर्थ नाही, म्हणजे जवळजवळ ते मृतच असतं ते. आत्म्याचा कधी जन्म वा मृत्यू होत नसतो. आत्मा दुसऱ्या शरीरात हा आत्मा एका शरीरातून शरीरात प्रवेश करतो, यालाच पुनर्जन्म असे म्हणतात. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात सतत बाल्यावस्थेतून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. धीर मनुष्य म्हणजे ज्याला पहिल्यापासून माहिती आहे या गोष्टींचे ज्ञान आहे आणि त्या गोष्टी म्हणजे सारख्या माहीत होऊन त्याबद्दल जास्त कुतूहल न वाटणे, अशी लोक म्हणजे त्यावेळेस गोंधळून जात नाही. म्हणजे मृत्यूच्या वेळेस तेवढं त्यांना त्याबद्दल वाईट वाटत नाही. आत्म्याला हा प्रवास घडविण्यास म्हणून मॅडम तेच आपल्याला म्हणून व्हिज्युअलायझेशन चित्र म्हणजे आपलं चित्र तयार ठेवायचं हे वारंवार त्यामुळे सांगत असतात की त्यावेळेस या गोष्टींचं आपल्याला तेवढं भीतीदायक वाटणार नाही. म्हणजे आत्म्याला हा प्रवास घडविण्यास सहाय्य करणारी यंत्रणा म्हणजे आपले मन. ते आत्म्याला सतत नवनवीन देहांचा अनुभव घडवीत असते. गीतेमध्ये याचे स्पष्टीकरण दिले आहे की देह सोडताना एखाद्याला जी अवस्था आठवते त्याला तशीच अवस्था मृत्यूनंतर निश्चितच प्राप्त होते. आयुष्यभर आपण जे काही कार्य केले किंवा विचार केला त्याचा आपल्या मनावर ठसा उमटतो आणि अशा सर्व संस्कारांचा परिणाम मृत्यू समयीच्या विचारांवर होतो. आपल्या विचारांच्या योग्यतेप्रमाणे भौतिक प्रकृती आपल्याला योग्य ते शरीर देते. म्हणून सध्या आपले शरीर ज्या प्रकारचे आहे ते आपल्या मागील मरणाच्या वेळी असलेल्या मानसिक अवस्थेची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे म्हणजे आपण आता म्हणतो की मला असं दुःखदायक जीवन मिळालंय, मला असंच आहे, माझं असंच आहे, मला नेहमीच असे प्रॉब्लेम येतात. पण हे सगळं आपण मागून घेतलेलं आहे. हे मॅडमने आपल्याला वारंवार सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. तसंच त्यांनी म्हणजे पुढे त्याच्यामुळे ह्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी चेतना आणि आत्म्याचा प्रवास, मन आणि बुद्धी हे सर्व वेगवेगळ्या लेवलला कसं योग्य आहे त्यासाठी त्यांनी ऐतिहासिक प्रमाण पण दिलेले आहेत. काल आपण यातली एक गोष्ट परवा स्पष्ट केलेली आहे मी. आणि भरत राजाची एक ऐतिहासिक प्रमाण देणारा म्हणजे इतिहासात पण यासाठी प्रमाण आहेत की त्यावरून आपल्याला कळून येते की आत्मा पुनर्जन्म घेतो आणि तो मागील जन्माप्रमाणे कसा जन्म घेतो हे स्पष्ट त्यांनी केलेलं आहे इथे. तर त्यासाठी त्यांनी इथे एक गोष्ट दिलेली आहे. तर भरत राजा स्नेहाचा बळी ह्या गोष्टीचं नाव आहे. मी अ, पुन्हा ती कविता वाचून दाखवते, कारण कविता मला सुद्धा खूप आवडली होती. अ, जेव्हा आत्मा त्याच्या कर्माप्रमाणे पुढचा जन्म घेतो तेव्हा म्हणजे त्याला तेव्हा किती वाईट वाटतं की आपण असं वागल्यामुळे आपल्याला असा जन्म मिळालाय म्हणून. तर त्यावेळेस ती कविता
रोमन कवी ओव्हिड यांनी एका दुर्दैवी व्यक्तीच्या गतीचे वर्णन करताना ती कविता त्यांनी केलेली आहे. मला तुम्हाला सांगावयास लाज वाटते, परंतु तरीही मी तुम्हाला सांगणार आहे. मला पशूंप्रमाणे मिठ्या फुटल्या होत्या. मी बोलू शकत नव्हतो. केवळ गुरगुरणारे ध्वनी माझ्या तोंडातून शब्दाऐवजी बाहेर पडत होते. मला वाटले की माझे मुख कणखर झाले आहे आणि नाकाऐवजी मला फिंदरलेला अवयव फुटला आहे. माझे मस्तक खाली वाकून भूमीकडे पाहत आहे. माझी मान मोठ्या मोठ्या स्नायूंनी सुजलेली आहे आणि ज्या हाताने भांडे उचलायचे त्याच्या ठिकाणी आलेल्या अवयवांमुळे भूमीवर पदचिन्हे उमटत आहेत. म्हणजे त्या आत्म्याला किती वाईट वाटत असतं की हे सगळं मी मागील जन्मामुळे केल्यामुळे मला हा असा जन्म मिळालाय. म्हणजे एक उदाहरण म्हणून कसं त्यांनी हे दिलंय की पुनर्जन्म कसा असतो, म्हणजे त्यासाठी आपण आधीच कसं वागलं पाहिजे, वर्तमानात कसं राहिलं पाहिजे, यासाठीच त्यांनी हे सगळं इथं दिलेलं आहे. तर पुढे त्यांनी ती गोष्ट दिलेली आहे. भरत राजा एक बुद्धिमान अनुभवी सम्राट होता. तो बरेच वर्ष राज्य करेल असे त्याच्या प्रजेला सुद्धा वाटले होते, पण त्याने जीवनाच्या तारुण्यातच आपल्या सर्वस्वाचा, पत्नी, परिवार आणि विशाल साम्राज्य सर्व गोष्टींचा त्याग केला आणि अरण्यात राहावयास गेला. असे करून मनुष्याने जीवनाचा उत्तरार्ध आत्मसाक्षात्कारासाठी व्यतीत करावा असे सांगणाऱ्या थोर भारतीय ऋषीमुनींच्या उपदेशाचे त्याने अनुसरण केले. म्हणजे तो फार बुद्धिमान होता, अनुभवी होता आणि अध्यात्मावरही त्याचा विश्वास होता. आणि हे सर्व आपल्या काही कामाचं नाही हे त्याला सगळं ज्ञात होतं. आणि ऋषीमुनींच्या उपदेशाचं, ऋषीमुनींचे ज्ञानही त्याला सगळे अवगत होते. म्हणजे त्यांच्या ज्ञानाप्रमाणे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. आणि मग त्याने पुढे जाऊन म्हणजे तो वनात जाऊन ते सगळं करत होता. अध्यात्म ध्यान करणं, एकदम म्हणजे सगळं सोडून देणं. अहंकार सोडला होता त्याने. मुळात अहंकार तेव्हा सोडला होता जेव्हा त्याने स्वतःचं साम्राज्य सोडलं होतं आणि असं जीवन पत्करलं होतं. तर रानात जाऊन तो अगदी कंदमुळे खाऊन राहायचं आणि दररोज 3 वेळा नदीच्या पाण्यात आंघोळ करायची. म्हणजे अगदीच साधंसुधं, म्हणजे सगळा मोहपाश त्याने तोडून टाकला होता. आणि मग असंच जीवन व्यतीत करत असता त्याला एक हरणाचे पाडस, म्हणजे एक हरिणी तिथे जंगलात आली होती आणि पाणी पिण्यासाठी. तर ती अ, सिंहाने तिचा पाठलाग करून तिला हे केले, घायाळ केले. पण तेवढ्या तिने स्वतःला वाचवून गुहेत जाऊन बसली, पण थोड्या वेळाने तरी तिचा प्राण गेला. आणि मग तिच्या हरणाचे पाडस राजाच्या दृष्टीला नदीच्या पाण्यातून तरंगत खाली चाललेले दिसले. मग त्याने ते उचलून घेतले आणि त्याने त्याचा सांभाळ करू लागला तो. म्हणजे तो इतका, म्हणजे त्या हरणाच्या प्रेमात पडला तो. अगदी म्हणजे तिच्या बरोबर जेवायचा, तिच्याबरोबर झोपायचा आणि सगळं तिला स्वतः जे खायचा तो तिला पण खाऊ घालायचा. म्हणजे त्याला म्हणजे स्वतःच्या बालकाप्रमाणे तो तिचा हे करू लागला, पालन पोषण तिचे करू लागला. आणि मग म्हणजे त्याला नाचताना बागडताना, अगदी आपलं मूल कसं नाचतं बागडतं तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि मूल आपला आनंदी आहे, छान मूड मध्ये, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. असंच त्यालाही वाटायचं. आणि मग तो म्हणजे झोपताना पण त्याला छातीवर घेऊन झोपी स्वतः आणि जवळच बसून घेई. म्हणजे इतका तो त्या हरणाच्या प्रेमात पडला होता आणि त्यामुळे तो स्वतःचं अध्यात्म, ध्यान हे सगळं विसरून गेला होता आणि आत्मसाक्षात्काराच्या मार्गापासून तो लांब गेला. मग वेदशास्त्रे आपल्याला स्मरण करून देतात की आत्म्याने नीच योनीतील प्राण्यांचे कोट्यवधी जन्म घेतल्यानंतरच त्याला मनुष्य शरीर प्राप्त होते. काही वेळा या भौतिक जगाची तुलना जन्म मृत्यू रूप महासागराशी केली जाते आणि मानव देहाची तुलना ही भवसागर पार करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या नावेशी केली जाते. वैदिक शास्त्रे आणि साधू संत किंवा आध्यात्मिक गुरु यांची तुलना कुशल नावाड्याशी केली जाते आणि मनुष्य जन्मात आत्मा साक्षात्कारासाठी मिळणाऱ्या संधींची तुलना या नावेला अडथळा विना इच्छित स्थळी सुखरूप नेणाऱ्या अनुकूल वाऱ्याशी केली जाते.
मनुष्य जर अशी सुवर्ण संधी उपयोगात आणत नसेल तर तो आध्यात्मिक दृष्टीने आत्महत्या करीत असतो आणि पुढचा जन्म मनुष्य पशु योनीत घेण्याचे संकट निर्माण करीत असतो. म्हणजे एवढा मनुष्य जन्म मिळूनही तो त्या मनुष्य जन्मात काही करत नाही. म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या आत्म्याचे तो काहीच ऐकत नाही आणि आत्म्याची उन्नती करत नाही. त्यामुळे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आध्यात्मिक दृष्टीने आत्महत्या करीत असतो आणि पुढचा जन्म पशु योनीत घेण्याचे संकट निर्माण करतो. भरताला या गोष्टींची माहिती असूनही त्याने स्वतःशी विचार केला, या हरणाने माझा आश्रय घेतला असल्याने मी त्याच्याकडे दुर्लक्ष कसे करू? त्याचे अस्तित्व जरी माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी हानिकारक असले तरी मी त्याला टाळू शकत नाही. ज्याने माझा आश्रय घेतलाय त्या अशा असह्य व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे मोठा अपराध ठरेल. एके दिवशी भरत राजा सवयीप्रमाणे भगवंताच्या स्थानी हरणाचे चिंतन करू लागला. म्हणजे एवढा तो हरणाच्या प्रेमात पडला होता की त्याचा पूर्ण फोकस फक्त हरिणावर म्हणजे फक्त हरिणावरच होता. भगवंताच्या स्थानी हरणाचे चिंतन करू लागला. आपली एकाग्रता भंग करून हरिण कुठे आहे ते पाहण्यासाठी त्याने सभोवार दृष्टी टाकली आणि ते हरिण सापडेनासे झाले. म्हणजे एखाद्या संपत्ती गमाविलेल्या कंजूस माणसाच्या मनासारखे त्याचे मन अतिशय उद्विग्न झाले आणि तो सगळीकडे हरिणाला शोधत राहिला, पण हरिण कुठेही सापडले नाही. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. हरिणाला कोणी मारून खाल्ले का? मग त्याला कुठे पडले का? कुठे त्याला लागले का? मग ते कुठे दिसेनासेच झाले. म्हणजे खूपच तो हे झाला होता. दिवस पुढे सरकू लागले आणि अद्याप हरवलेल्या हरिण काही सापडले नाही. भरत घोर चिंतेत बुडून गेला. माझ्या हरिणाला लांडग्याने कुत्राने मारले असेल का? अस्वलांच्या कळपाने त्याच्यावर आक्रमण केले असेल का? किंवा एखाद्या व्याघ्राने त्याला खाल्ले नसावे तर? सूर्य तर आता मावळतो आहे आणि आईच्या मरणानंतर माझ्यावर विसंबून असलेला तो निष्पाप प्राणी अजून परतलेला नाही. अशा विचारांनी त्याला फार वाईट वाटत होते. सारखी त्याला आठवण येत होती की ते हरिण आपल्याबरोबर कसे खेळायचे, कसे आपल्या अंगा खांद्यावर खेळायचे, आपल्याबरोबर खायचे, हे सारखं त्याला आठवत होतं. माझे हरिण एखाद्या राजकुमारासारखे आहे. कधी एकदा ते परत येईल. माझे घायाळ चित्त कधी एकदा ते शांत करेल. स्वतःवर संयम न ठेवता आल्यामुळे भरत चंद्रप्रकाशात दिसणाऱ्या इवल्या पाऊल खुणांचा मागोवा घेत घेत हरिणाला शोधण्याकरिता बाहेर पडला. वेड्याच्या भरात तो स्वतःशीच बडबड करू लागला. हा प्राणी मला इतका प्रिय होता की मला जणू माझा स्वतःचा पुत्रच गमावल्यासारखे वाटत आहे. वीरअग्नीमुळे जणू काही मी धगधगत्या वणव्यात सापडलाय. माझे हृदय तर दुःखाने जळत आहे, असे तो स्वतःच्या मनाशी बोलतोय. घनदाट भयानक वाटांवरून हरवलेल्या हरणाचा अस्वस्थ चित्ताने शोध घेत असताना भरत अचानक पडून गंभीररित्या घायास आला. मृत्यूच्या दाढ्यात पडलेल्या भरताने पाहिले की त्याचे हरिण अचानक समोर आले. एका प्रेमळ पुत्राप्रमाणे त्याच्याकडे बघत ते जवळ बसले होते. अशा प्रकारे म्हणजे त्याला तो भास झाला. म्हणजे त्याच्या विचारात तेवढं ते हरिण सामावलेलं होतं की तो पडल्यावर आणि मृत्यूच्या वेळी त्याला तेच आठवलं की माझं हरिण आता माझ्याजवळ आलंय आणि ते माझ्या मुलाप्रमाणे माझ्याजवळ बसलंय प्रेमाने. अशा प्रकारे मृत्यूच्या क्षणी राजाचे मन पूर्णपणे हरिणावर केंद्रित झाले होते. गीतेमध्ये आपण शिकतो की आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्याच भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. पुढच्या जन्मी भरत राजाने एका हरिणाच्या देहात प्रवेश केला. बहुतेकांना आपल्या मागील जन्माची आठवण होऊ शकत नाही, परंतु मागच्या जन्मात केलेल्या आध्यात्मिक प्रगतीमुळे हरिणाच्या देहात असूनही राजाला त्या देहात जन्म घेण्याचे कारण कळाले होते. तो शोक करू लागला. मी किती मूर्ख होतो. मी आत्मसाक्षात्काराच्या मार्गापासून ठरलो. मी माझ्या कुटुंबाचा आणि राज्याचा त्याग केला आणि अरण्यातील एकांत तीर्थक्षेत्री ध्यानधारणा करण्यासाठी गेलो. तेथे मी नेहमी अखिल ब्रह्मांड नायक श्री भगवंताचे चिंतन केले. मात्र माझ्या मूर्खपणामुळे मी माझे आसक्त होऊन दिले, ते सुद्धा एका हरिणावर. आणि म्हणून मला आता असा देह प्राप्त झालाय. मला स्वतःविना कोणालाच दोष देता येणार नाही. भरत राजा एक अतिशय महत्वाचा धडा शिकला होता त्याने. आणि म्हणून हरिणाचे शरीर असले तरी त्याने आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती चालू ठेवली. सर्व भौतिक वासनांपासून तो मुक्त झाला. त्याला कोवळ्या लुसलुशीत हिरव्यागार गवताचे आकर्षण नव्हते. तसेच आपले शिंगे किती लांब वाढतील याचाही तो विचार करीत नव्हता.
त्याचप्रमाणे नर मादी इत्यादी सर्व हरिणांची संगत त्याने सोडली आणि जिथे त्याचा जन्म झाला होता त्या कालंजर पर्वतावर त्याने आपल्या मातेला हरिणीला सोडले. पूर्वजन्मी जेथे त्याने ध्यानधारणा केली होती त्याचा पुनः आश्रम तेथे तो परत गेला. परंतु यावेळी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना कधीही न विसरण्याची त्याने काळजी घेतली. तो थोर साधू संतांच्या आश्रमा शेजारी राहत भौतिकवादी लोकांशी सर्व प्रकारचा संबंध टाळू लागला. केवळ कठीण सुकलेली पाने खाऊन तो अतिशय साधेपणाने राहू लागला. जेव्हा मृत्यूचा समय आला आणि तो हरिणाचा देह सोडित होता तेव्हा त्याने पुढील प्रार्थना उच्च स्वरात म्हटली. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, म्हणजे हे जो पूर्वी राजा असताना सुद्धा तो करायचा, ही प्रार्थना तो दररोज म्हणायचा. पण जेव्हा जंगलात गेला आणि तेव्हा सुद्धा तो म्हणायचा. पण जेव्हा हरिण त्याच्या जीवनात आले तेव्हा तो सर्व विसरून गेला आणि प्रार्थना सुद्धा तो विसरून गेला. आणि पुढील जन्मात त्याला ही प्रार्थना परत आठवली आणि मग ती प्रार्थना त्याने पूर्ण उच्च स्वरात मृत्यूच्या समयी परत म्हटली. पूर्ण पुरुषोत्तम भगवंत सर्व ज्ञानाचा उगम आहे. ते सृष्टीचे नियंता आहेत आणि प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करणारे परमात्मा आहेत. ते सुंदर आणि आकर्षक आहेत. त्यांना वंदन करून मी हा देह सोडित आहे आणि मला अशी आशा वाटते की मी सदैव त्यांच्या दिव्य भक्तिमय सेवेत निमग्न राहील. भरत राजाने आपल्या पुढच्या जन्मात एका विशुद्ध सज्जन ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म घेतला. हे सर्व ह्या जन्मात त्याने केल्यामुळे, मागील जन्मात केल्यामुळे त्याला एका विशुद्ध सज्जन ब्राह्मणाच्या कुटुंबात पुन्हा जन्म मिळाला आणि तो जड भरत म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रभुकृपाने पुन्हा त्याला आपल्या पूर्वजन्मांची स्मृती प्राप्त झाली. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान असल्यामुळेच त्याला पूर्वजन्म आठवत होते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पुस्तक बऱ्यापैकी याच्यात गीतेतील श्लोकांवरच हे आधारित आहे आणि त्या श्लोकांचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे त्यांनी. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यापासून स्मृती, ज्ञान तथा विस्मरण येते. वयात येऊ लागल्यावर जड भरताला आपल्या मित्रांची तथा नातलगांची अतिशय भीती वाटू लागली. कारण ते विषयी होते. विषयी म्हणजे एखादा विषय घेऊन त्यावरच चर्चा करणे आणि एखाद्या विषयी बोलत राहणे, अशा लोकांना म्हणजे कारण ते विषयी होते असं त्यांना म्हणायचे. आणि त्यांना आध्यात्मिक प्रगतीत मुळीच रस नव्हता. जड भरत सतत चिंताग्रस्त असे, कारण त्याच्या प्रभावाने परत आपले पशु जीवनात अधपतन होईल अशी त्याला भीती वाटे. म्हणून तो फार बुद्धिमान असूनही वेड्यासारखा वागे. तो मंदबुद्धी, अंध तथा बहिरा असल्याचे ढोंग करी. त्यामुळे सामान्य लोक त्याच्याशी बोलावयास जात नसत. मनातल्या मनात तो सतत भगवंताचे चिंतन करी आणि त्याचे गुण गाई. भगवंताचे स्मरण करणे तथा गुणगान करणे केवळ याच गोष्टी मनुष्याचे जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून रक्षण करू शकतात. जड भरताच्या पित्याचे मन आपल्या पुत्राच्या प्रेमाने भरून गेलेले होते आणि आपला पुत्रही योग्य काळी विद्वान पंडित होईल अशी त्याला सतत आशा वाटत असे. याकरिता त्याने त्याला वैदिक ज्ञानाचे बारकावे शिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु जड भरत जाणीवपूर्वक मूर्खासारखाच वागे, जेणेकरून त्याचे पिता त्याला शिकवण्याचे प्रयत्न सोडून देतील. कारण त्याच्या मनात भीती होती की या सगळ्यात मी परत पडलो तर मी परत विसरून जाईन, की मला अध्यात्मात साक्षात्कारासाठी प्रयत्न करायचे आहेत. जर पित्याने त्याला काही करायला सांगितले तर तो नेमके उलटे करत असे. तरी सुद्धा जड भरताच्या पित्याने आपल्या अंतिम क्षणापर्यंत त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला. जड भरताचे 9 सावत्र भाऊ त्याला मंदबुद्धी समजत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी त्याला शिकवण्याचे सर्व प्रयत्न सोडून दिले. जड भरताची आंतरिक आध्यात्मिक प्रगती त्यांच्या लक्षात येणे शक्य नव्हते. जड भरताने त्याच्या वाईट वागणुकीविरुद्ध कधीही विरोध दर्शविला नाही, कारण तो देहात्म बुद्धीपासून पूर्णपणे मुक्त झाला होता. आधीच्या आध्यात्मिक उन्नतीमुळे देहात्म बुद्धीपासून तो पूर्ण मुक्त झाला होता. कारण या सगळ्यांमध्ये काहीच हे नाहीये, म्हणजे तथ्य नाहीये, हे त्याला कळून चुकलं होतं. आपल्याला आता फक्त आध्यात्मिक प्रगती करायची आणि ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचे, एवढंच त्याला हाच फक्त ध्यास होता. समोर आलेले अन्न तो स्वीकारित असे, मग ते रुचकर असो अथवा भरपूर असो वा थोडे. तो पूर्णपणे आध्यात्मिक चेतनेत असल्याने उष्ण शीत यासारख्या भौतिक द्वंद्वांनी विचलित होत नसे. म्हणजे काहीही झालं तरी त्याला त्याचा फरक पडत नसे. म्हणजे गरम म्हणजे आजूबाजूला गरम वातावरण असेल तरी काही वाटायचं नाही, थंड असेल तरी काही वाटायचं नाही, कोणी शिळं अन्न दिलं तरी काही वाटायचं नाही. म्हणजे त्यात त्याला सगळा मोह त्याचा सुटला होता. त्याचे शरीर बैलाप्रमाणे बळकट होते आणि त्याचे अवयव पिळदार होते. हिवाळ्यातील थंडी, उन्हाळ्याची उष्णता, वारा किंवा पाऊस याची त्याला भीती नसे.
त्याचे शरीर सदैव मळलेले असल्यामुळे त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाचे तेज चिखलाने माखलेल्या मौल्यवान रत्नाप्रमाणे आच्छादित असे. सामान्य लोक सदैवच त्याचा अपमान आणि हेटाळणी करत. त्यांच्या मते तो निरुपयोगी आणि एक मूर्ख मनुष्य होता. जड भरताचे भाऊ त्याच्याकडून शेतात कठोर परिश्रम करून घेत त्याला थोडेसे तसा चवहीन अन्न देत. तो अगदी साधी कामे समाधानपूर्वक करीत नसे, कारण माती कुठे पसरावी आणि भूमी कुठे सपाट करावी हे त्याला ठाऊक नव्हते. त्याचे भाऊ अन्न म्हणून कण्या, भाताचा कुंडा, तेलाची पेंड, किडलेले धान्य आणि स्वयंपाकाच्या भांडाची तळाशी चिकटलेली करपलेली शीते त्याला देत. मात्र जड भरत या सर्वांचा जणू काही ते अमृत आहे अशा प्रकारे स्वीकार करीत. तो कधीही उलट बोलत नसे. अशा रीतीने त्याने एका परिपूर्ण आत्मसाक्षात्कारी मनुष्याची लक्षणे प्रकट केली. चोरीमारी करणाऱ्या एका टोळीचा नायक मंद आणि निर्बुद्ध अशा पशुसमान असलेल्या मनुष्याचा बळी देण्यासाठी भद्रकाली देवीच्या देवळात गेला. म्हणजे एक चोरीमारी करणारा एक टोळीचा नायक, त्याला एका मनुष्याचा बळी हवा होता. त्यासाठी तो भद्रकाली देवीच्या देवळात गेला. वेदात असे बळी कुठेही द्यायचे असे सांगितलेले नाहीत. दुष्टांनीच भौतिक संपत्ती मिळवण्यासाठी हे कल्पिलेले होते. परंतु ज्याचा बळी दिला जाणार होता तो मनुष्य निसटून गेला आणि नायकाचा बेत फसला. म्हणून त्याने आपल्या हस्तकांना त्याला शोधून आणण्यासाठी पाठवले. रात्रीच्या अंधारात शेतातून वनातून शोधित असताना ते चोर एका भात शेतात आले आणि त्यांना तेथे जड भरत दिसला. रानडुकरापासून शेताचे रक्षण करीत तो एका उंचवट्यावर बसला होता. चोरांना वाटले की जड भरत उत्तम बळी होईल. ते आनंदित झाले. त्यांनी त्याला दोरखंडाने बांधून काली देवीच्या मंदिरात आणले. परमेश्वराच्या संरक्षणावर जड भरताचा पूर्ण विश्वास असल्याने त्याने मुळीच विरोध केला नाही. एक प्रसिद्ध संत आपल्या गीतरचनेत म्हणतात, हे प्रभू, आता मी तुला शरण आलो आहे. मी तुझा नित्य दास आहे आणि तुझी इच्छा असेल तर तू मला मारू शकतोस अथवा माझे रक्षण करू शकतोस. पण काही झाले तरी मी मात्र तुला पूर्णपणे शरण आलो आहे. त्या चोरांनी जड भरतास आंघोळ घातली, नवीन रेशमी वस्त्रे नेसवली, आभूषणांनी सजवले, त्याला शेवटचे एक रुचकर भोजन खाऊ घातले. नंतर देवीसमोर आणले. गाणी आणि प्रार्थना म्हणून चोरांनी देवीची पूजा केली. जड भरताला बळेच देवीपुढे बसवण्यात आले. त्यानंतर चोरापैकी पुजाऱ्याचे काम करणाऱ्याने जड भरताची मान कापण्यासाठी एक अतिशय तीक्ष्ण धारेची तलवार उचलली. आता ते त्याचे रक्त मद्याप्रमाणे काली देवीला अर्पण करू शकणार होते. तथापि देवीला हे मुळीच सहन झाले नाही. हे महापापी चोर एका विशुद्ध भगवत भक्ताची हत्या करण्याच्या बेतात आहेत हे तिने जाणले. एकाएकी देवीची मूर्ती भंगली तथा देवी स्वतः प्रकट झाली. तिचे शरीर प्रखर तथा असह्य तेजाने तळपत होते. अतिशय क्रोधित होऊन देवीने आपले आग ओकणारे नेत्र उघडले आणि आपले भयंकर तीक्ष्ण दात दाखवले. लाल भडक गोळ्यांप्रमाणे तिचे डोळे भयंकर दिसत होते आणि जणू तो संपूर्ण विश्वाचा संहार करायला सिद्ध झालेली आहे असे भासू लागले. तिने वेदीवरून त्वेषाने उडी मारली आणि ज्या तलवारीने भक्त जड भरताचा वध करण्याचा चोरांचा बेत होता त्याच तलवारीने तिने त्वरित सर्व चोरांची मुंडकी उडवली. काली देवीच्या जड भरताचा रहुगण राजाला उपदेश, असं पुढच्या प्रकरणाचं नाव आहे. काली देवीच्या देवळातून सुटका झाल्यानंतर जड भरताने सामान्य भौतिकवादी माणसांपासून दूर राहून आपले भटकणे चालू ठेवले. एके दिवशी त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. ती एक घटना झाली असं समजून त्याने तिथून सुटका झाल्यानंतर परत सामान्य भौतिकवादी माणसापासून दूर राहून आपले नित्य नियमाचे दिनक्रम सगळा चालू ठेवला. एके दिवशी सौवी राजा रहुगण पालखीत बसून त्या प्रदेशातून जात होता. त्याचे सेवक खांद्यावरून पालखी वाहून नेत होते आणि अतिशय थकव्यामुळे त्यांचे पाय लटपट होते. इक्षुमती नदी पार करण्यासाठी त्यांना आणखी एका माणसाची आवश्यकता असेल हे ओळखून राजाच्या सेवकांनी एखादा माणूस मिळतो का याचा शोध चालू केला. लवकरच त्यांना बैलाप्रमाणे बलदंड दिसणारा तरुण जड भरत दिसला. परंतु तो सर्व जीवांना आपले बंधू मानित असल्यामुळे त्याला हे काम तितकेसे चांगले करता येईन. तो चालत असताना पायावर आपण आपण मुंग्यांवर पाय देत नाही. म्हणजे तोच आपण सर्व एक आहोत या भावनेने राहत होता. म्हणजे आध्यात्मिक उन्नती त्याची झाल्यामुळे तो आपण सर्व एक आहोत त्यामुळे तो ते तितकेसे काम चांगले करता येईना असे इथे सांगितलेले. म्हणजे तो चालत असताना आपण मुंग्यांवर पाय देत नाही याची निश्चिती करण्यासाठी तो थांबत असे. पुनर्जन्माच्या सूक्ष्म आणि काटेकोर नियमानुसार श्रेष्ठ योनीमध्ये उन्नती होईपर्यंत सर्व प्राण्यांना एका विशिष्ट देहात ठराविक काळ राहणे भाग पडते.
जेव्हा योग्य कालावधी संपण्याआधीच प्राणी मारला जातो तेव्हा तो विशिष्ट देह धारण करण्यासाठी त्याला परत त्याच योनीत यावे लागते. म्हणून कोणीही मनुष्याने पशु हत्या करू नये अशी वेदांची आज्ञा आहे. इतका उशीर का होत आहे हे माहीत नसल्यामुळे रहुगण राजा ओरडला. अरे काय चालले आहे? तुला चांगल्या प्रकारे पालखी उचलता येत नाही का? माझी पालखी अशी का डळमळत आहे? राजाचा क्रोध पाहून भयभीत झालेले सेवक उत्तरले की जड भरतामुळे त्रास चालू झाला आहे. क्रोधित होऊन राजा त्याला ओरडू लागला आणि जड भरत एखाद्या अशक्त हाडकुळ्या थकलेल्या म्हाताऱ्याप्रमाणे पालखी वहन करीत असल्याचा आरोप केला. जड भरत मात्र आत्मसाक्षात्कारी असल्यामुळे त्याला माहित होते की आपण म्हणजे शरीर नव्हे. तो स्थूल नव्हता, बारीक नव्हता की हाडकुळाही नव्हता. तसेच मांसाचा गोळा आणि अस्थि असलेल्या शरीराशी त्याला काही कर्तव्य नव्हते. म्हणजे त्याला माहिती आपण फक्त आत्मा आहोत हेच त्याला फक्त माहिती होतं. एका यंत्रातील प्रमाणे चालकाप्रमाणे आपण शरीरामधील शाश्वत आत्मा आहोत हे तो जाणीत होता. राजाचा राग अनावर झाला होता तरी जड भरत शांत राहिला. जरी राजाने त्याला ठार करण्याची आज्ञा केली असती तरी त्याने काळजी केली नसती, कारण आत्मा शाश्वत असून त्याचा वध करणे कधीही शक्य नाही हे त्याला माहित होते. जसे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की देहाचा वध झाला तरी आत्म्याचा मात्र वध होत नाही. जड भरत शांत राहिला. त्याने पूर्वीप्रमाणेच पालखी वाहने चालू ठेवले, परंतु राजाचा क्रोध अनावर झाला आणि तो किंचाळला, अरे मूर्खा, हे तू काय चालवले आहेस? मी तुझा स्वामी आहे, हे तुला ठाऊक नाही का? मी आता तुला शिक्षा करणार. जड भरत म्हणाला, हे राजा, तू माझ्याविषयी जे काही म्हणालास ते खरे आहे. तुला असे वाटते की तुझी पालखी वाहण्यासाठी मी पुरेसे कष्ट करीत नाही. ते खरे आहे, पण प्रत्यक्षात मी तुझी पालखी मुळीच वाहून नेत नाही. माझे शरीर ते वाहते आहे. परंतु मी म्हणजे माझे शरीर नव्हे. तू माझ्यावर आरोप करतोस की मी फारसा सुदृढ आणि शक्तिमान नाही. परंतु ही गोष्ट केवळ तुझे आत्म्याविषयीचे अज्ञान प्रकट करते. शरीर लठ्ठ किंवा बारीक अथवा दुर्बळ किंवा बळकट असेल, पण कोणताही ज्ञानी माणूस आत्म्याविषयी असे म्हणणार नाही. माझ्या आत्म्याविषयी सांगायचे तर तो लठ्ठ नाही की हडकुळा नाही, तेव्हा मी फार बलवान नाही. हे तुझे म्हणणे अगदी खरे आहे. नंतर जड भरताने राजाला उपदेश करण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, तुला वाटते की आपण स्वामी आहोत आणि म्हणून तू मला आज्ञा देण्याचा प्रयत्न करीत आहेस. परंतु हेही चूक आहे, कारण ही पदे नश्वर आहेत. आज तू राजा आणि मी तुझा सेवक आहे, परंतु पुढील जन्मी ही पदे उलटण्याचा संभव आहे. तू माझा सेवक असशील आणि मी तुझा स्वामी असेल. ज्याप्रमाणे सागराच्या लाटा ओंडक्याने एकत्र आणतात आणि मग त्यांना दूरही करतात, त्याप्रमाणे कालशक्ती जीवात्म्यांना स्वामी तथा सेवक यासारख्या तात्पुरत्या संबंधांनी एकत्र आणते आणि मग त्यांना एकमेकांपासून दूर करून त्यांची पुनर्मांडणी करते. काही असले तरी स्वामी कोण, सेवक कोण, प्रत्येकाला भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली राहावे लागते. म्हणून कोणी स्वामी नाही की कोणी सेवक नाही, म्हणजे आपण सर्व एक आहोत, आपण सर्व वननेस मध्ये आहोत. वेद स्पष्ट करतात की या भौतिक जगातील लोक रंगभूमीवरील नटांप्रमाणे दिग्दर्शकाच्या आदेशानुसार भूमिका रंगवतात. रंगभूमीवर एक माणूस स्वामीची भूमिका करील तर दुसरा सेवकाची, परंतु प्रत्यक्षात मात्र दोघेही दिग्दर्शकाचे सेवकच असतात. त्याचप्रमाणे सर्व जीवात्मे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे सेवक आहेत. भौतिक जगातील त्यांच्या स्वामी सेवकाच्या भूमिका तात्पुरत्या तथा काल्पनिक असतात आणि या सर्व भूमिकांमुळेच आपण जसं नाटक पूर्ण रंगतं आणि त्याचा शेवट होतो, असंच आपल्या सर्वांचं जीवन त्या त्या कर्माप्रमाणे तिथपर्यंत पूर्ण होऊन परत आपण पुन्हा त्याप्रमाणे जन्म घेतो. हे सर्व राहून म्हणजे त्यामुळेच म्हणजे हे जे मॅडम आपल्याला वारंवार सांगतात की आपण या जन्मात फक्त म्हणजे ही माझी आई, हे माझे वडील, हा माझा मुलगा, हे सगळं काहीच नाही. कोणी कोणाचं कोणी नातेवाईक नाही. फक्त इथल्या भौतिक जगात हे सगळे रिलेशन आहेत. आणि म्हणजे हे सगळं आपण रंगभूमीवर अ, नाटक रंगवणारे सगळे कलाकारच आहोत. म्हणजे हे आपल्याला सारखं आपल्याला माहीत असलं तर म्हणजे त्याची आपल्याला हे होईल, म्हणजे प्रॅक्टिस होईल स्वतःला की हे सत्य आहे आणि त्या सत्यात राहायची पण आपल्याला सवय होईल. हे सर्व रहुगण राजाला समजावून सांगितल्यानंतर जड भरत म्हणाला, अद्याप तू स्वतःला स्वामी आणि मला सेवक समजत असशील तर मग मला ते मान्य आहे. कृपया आज्ञा कर, मी तुझी काय सेवा करू?
अध्यात्मशास्त्रात पारंगत असलेल्या राजा रहुगणाला जड भरताचा उपदेश ऐकून आश्चर्य वाटले. तो साधू पुरुष आहे हे ओळखून राजा त्वरित आपल्या पालखीतून खाली उतरला. आपण महान सम्राट असल्याची त्याची भौतिक धारणा नष्ट झाली होती आणि त्याने साधू पुरुषाच्या चरणावर डोके ठेवून नम्रपणे भूमीवर लोटांगण घालून त्यांना वंदन केले. राजा नम्र भावाने म्हणाले, हे साधू पुरुष, या जगात तुम्ही अज्ञातप्रमाणे का वावरत आहात? तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठे राहता? तुम्ही येथे का आलात? आध्यात्मिक ज्ञानाविषयी मी अंधच आहे. आध्यात्मिक जीवनात प्रगती कशी करावी हे मला कृपया सांगा. रघुगण राजाचे असे वागणे आदर्श आहे. वेद स्पष्ट करतात की सर्वांनी, अगदी राजांनी सुद्धा आत्मज्ञान तथा पुनर्जन्माची पद्धत समजण्यासाठी गुरूंकडे गेले पाहिजे. जड भरताने उत्तर दिले, जीवकर्मामुळे प्राप्त होणारी सुख दुःखे भोगण्याकरिता या भौतिक जगात निरनिराळे देह धारण करतो, कारण त्याचे मन भौतिक वासनांनी पूर्ण भरलेले असते. जेव्हा मनुष्य रात्री झोपतो तेव्हा त्याचे मन सुख दुःखाचे अनेक स्वप्नाप्रमाणे प्रसंग निर्माण करते. एका माणसाला स्वप्न पडेल की आपण एका सुंदर स्त्रीच्या सहवासात आहोत, परंतु हे सुख केवळ भ्रामक असते. त्याला असेही स्वप्न पडू शकते ज्यात एक वाघ्र त्याचा पाठलाग करीत आहे, परंतु ही चिंता देखील भ्रामक असते. त्याचप्रमाणे भौतिक सुख आणि भौतिक दुःख केवळ मनाचा खेळ असतो आणि भौतिक देह तथा भौतिक संपत्ती यांच्यावर ते आधारलेले असते. म्हणजे हे जे स्वप्नात दिसतं ते काही खरं नसतं. म्हणजे पूर्वजन्मातील सुद्धा असू शकतं किंवा आत्ताच्या जन्मातीलही काही लहानपणच्या आठवणी, कधी केलेल्या गोष्टी, हे सर्व स्वप्नात आपल्याला दिसतं. आपल्या मूळ आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झालेल्या मनुष्याला या गोष्टींशी आपला काही संबंध नाही हे कळते. म्हणजे जशी जशी आपली आध्यात्मिक प्रगती होते तेव्हा आपल्याला हे सगळं कळून चुकतं की ह्या गोष्टी कशामुळे आपल्या स्वप्नात आल्या, आणि म्हणजे आपण त्याचा शोध घेऊ लागतो. भगवंतावर चित्त एकाग्र करून ध्यान केल्याने ही जागृती होते. जर एखाद्याने आपले मन सतत भगवंतावर केंद्रित केले नाही आणि त्यांची भक्ती केली नाही तर जड भरताने वर्णन केलेल्या जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याला जावेच लागते. म्हणजे एकंदरीत काय, की आपला फोकस आपल्या आत्म्यावर न ठेवता आपण इतरत्र भौतिक जगात अडकलो तर पुन्हा आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून जावेच लागते. जड भरत मनाला मनाची अवस्था जीवाला वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरात जन्म घ्यावास लावते. हे देह निरनिळ्या प्रकारचे अनेक योनींमधील असू शकतात. जेव्हा एखादा आध्यात्मिक ज्ञानासाठी मनाचा उपयोग करतो तेव्हा त्याला श्रेष्ठ श्रेणीचा देह मिळतो, आणि जेव्हा तो केवळ भौतिक सुखासाठी मनाचा उपयोग करतो तेव्हा त्याला निकृष्ट श्रेणीचा देह मिळतो. जड भरताने मनाची तुलना दिव्याच्या ज्योतिषी केलेली आहे. जेव्हा ज्योत व्यवस्थितपणे जळत नाही तेव्हा दिव्यावर काजळी येते, पण जेव्हा दिवा शुद्ध तुपाने भरलेला असतो आणि वात व्यवस्थितपणे जळते तेव्हा दिवा प्रखर प्रकाश देतो. भौतिक जीवनात गुंतलेले मन म्हणजेच आपल्या भौतिक जीवनाचं म्हणजे आपला ऑरा जसा जसा क्लीन होत जातो, आपले विचार जसे जसे स्पष्ट होत जातात आध्यात्मिक ज्ञानासाठी, तर तेव्हा आपल्या ह्या दिव्याप्रमाणेच आपलाही अ, आपलीही म्हणजे आपल्याही प्रकाशाच्या आत्म्याची वात ही व्यवस्थितपणे जळते आणि आपण प्रखर प्रकाशाने उजळू शकतो. भौतिक जीवनात गुंतलेले मन पुनर्जन्माच्या दुष्ट चक्रात सापडून अनंत क्लेश ओढवून घेते, परंतु जेव्हा आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी मनाचा उपयोग केला जातो तेव्हा ते आध्यात्मिक जीवनाचा मूळ प्रकाश उजळविते. आपल्याला दुःख येतं तेव्हा आपण दोन हे असतात की दुःख आले. खूप जण असे खूप खूप म्हणजे खूपच लोक, खूप म्हणजे मी सुद्धा माझ्या बघण्यात आलंय की हे दुःख माझ्या आयुष्यात आलंय, हे असंच आहे, हे असंच आहे. म्हणजे माझा एखाद्याचे पती गेले, एखाद्या म्हणजे काही लोकांची मुलं गेल्यावर ते अशी वागतात की आता झालं, माझं सगळं संपलंच आहे, आता माझ्या जीवनात काहीच नाहीये. म्हणजे ते एका डिप्रेशन लेवलला जात राहतात की त्यांना ते कळतही नाही. पण ज्यांचं कार्मिक आणि हे, मला तरी म्हणजे असं वाटतं की ज्यांच्या मागील जन्मातील काहीतरी पुण्य असेल, काही हे असेल, त्यांच्या कर्माप्रमाणे, जसं आता इथं सांगितलंय कर्माप्रमाणे पुनर्जन्म मिळतो, तसंच कर्माप्रमाणे आपल्याला वर्तमानातही त्या गोष्टी आपल्या आयुष्यात परत जीवनात येतात. म्हणजे असं आध्यात्मिक ज्ञान वगैरे आणि चांगल्या गोष्टी करण्याचं काही लोकांना सुचतं की ठीक आहे, माझ्या आयुष्यात हे झालंय, पण मी इथून पुढे दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करेन. अशा गोष्टी म्हणजे होऊ शकतात. एक तर डिप्रेशन लेवलला
काही लोक जातात आणि काही लोक स्वतःची उन्नती करतात. म्हणजे दुःख यासाठीच येत असतं, पण त्यातून आपली उन्नती करायची का आपण अधोगतीला जायचं हे आपण आपलंच ठरवायचं असतं. नंतर झड भरताने भौतिक जीवनात गुंतलेले मन पुनर्जन्माच्या दुष्ट चक्रात सापडून अनंत क्लेश ओढवून घेते, परंतु जेव्हा आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी मनाचा उपयोग केला जातो तेव्हा त्या आध्यात्मिक जीवनाचा मूळ प्रकाश उजळते. नंतर जड भरताने राजाला सावध केले की मनुष्य जोपर्यंत आपल्या भौतिक देहालाच आपले स्वरूप मानतो तोपर्यंत त्याला अनंत कोटी ब्रह्मांडातून आणि निरनिराळ्या योनींमधून जन्म घेत भ्रमण करावे लागते. म्हणून बद्ध जीवाचे स्वतःचे अनियंत्रित मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे राजा रहुगण, बद्ध जीव जोपर्यंत भौतिक देह धारण करतो, भौतिक सुखाच्या मलिनतेपासून मुक्त होत नाही, मन तथा इंद्रियांना संयमित करत नाही आणि आध्यात्मिक ज्ञान जागृत करून आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर येत नाही, तोपर्यंत त्याला या भौतिक जगात निरनिराळ्या स्थळी आणि निरनिराळ्या रूपात भ्रमण करणे भाग पडते. परंतु नंतर जड भरताने आपल्या पूर्वीच्या जन्माचे रहस्य उलगडून सांगितले. तो म्हणाला, पूर्वीच्या एका जन्मात मी भरत राजा म्हणून ओळखला जात असे. भौतिक कर्मापासून पूर्णपणे अलिप्त राहून मी जीवन सार्थकी लावले. मी भगवंताच्या सेवेत पूर्णपणे मग्न होतो, परंतु मी माझ्या मनावरील नियंत्रण शिथिलता येऊ दिली. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीतही त्याच्या शिथिलता आली, असं त्याला सांगायचंय. आणि मी एका छोट्या हरिणावर प्रेम करू लागलो. एकंदरीत त्याचा फोकस दुसरीकडे गेला. त्याच्याकरिता मी माझ्या आध्यात्मिक कर्तव्याकडे दुर्लक्ष केले. मृत्यूसमयी मला त्या हरिणापासून इतर काही सुचलेच नाही, म्हणून पुढच्या जन्मी मला एका हरिणाचा देह स्वीकारावा लागला. अशा प्रकारे पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या साधकांनी नेहमी भगवंताच्या आत्मसाक्षात्कारी भक्तांची संगत धरली पाहिजे, अशी माहिती राजाला देऊन जड भरताने आपला उपदेश संपवला. मॅडमने आपल्याला तीन हे सांगितलेत: भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि अजून एक सांगितलेलं आहे योग मार्ग. तर यांनी इथे भक्ती मार्गाशी निगडीत हे सगळं दिलेलं आहे. मनुष्याला जोपर्यंत भगवंताच्या भक्तांच्या संगतीची संधी मिळत नाही तोपर्यंत त्याला अध्यात्माचा गंधही प्राप्त होत नाही. थोर भक्तांची कृपा लाभलेल्या मनुष्यालाच पारमार्थिक सत्य आविष्कृत होते. कारण विशुद्ध भक्तांच्या संगतीत राजकारण, समाजकारण यासारख्या भौतिक विषयांच्या चर्चेचा प्रश्नच नसतो. पुनर्जन्माचे अशा प्रकारे ज्या योगे मनुष्याला आपली सुप्त आध्यात्मिक भावना जागृत करता येईल, पुनर्जन्माचे दुष्टचक्र संपुष्टात आणता येईल आणि आध्यात्मिक जगात शाश्वत सुखाचे जीवन पुन्हा प्राप्त करता येईल. अशा प्रकारे ही गोष्ट इथे संपलेली आहे. आता तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, परग्रहावरील पाहुणे. तिसरं ऐतिहासिक प्रमाण त्यांनी दिलेलं आहे की पुनर्जन्म कसा होतो. देहत्यागाच्या वेळी मनुष्याचा ज्या प्रकारचा मानसिक भाव असेल त्याच प्रकारचा भाव त्याला पुढील जन्मी निस्संदेह प्राप्त होतो. याच्यातही त्यांना तेच सांगायचंय. जगातील थोर धर्मांच्या परंपरेनुसार जीवात्मा जेव्हा मृत्यूनंतरच्या गूढ यात्रेस प्रारंभ करतो तेव्हा कधी कधी त्याची अस्तित्वाच्या भिन्न स्तरावरील जीवांशी भेट होऊ शकते. त्याला कधी सहाय्य करणारे देवदूत भेटतील, तर कधी त्याच्या पापपुण्याचे मोजमाप करणारे यमदूत भेटतील. म्हणजे मृत्यूनंतरचं ते सांगतात. मनुष्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा संपूर्ण आढावा घेतला तर अनेक प्रकारच्या धार्मिक कला वस्तूत अशा प्रकारचे देखावे आढळतात. म्हणजे ऐतिहासिक ठिकाणी आपण कुठल्या सांस्कृतिक ठिकाणी आपण भेट दिली तर तिथे त्यांच्या कलाकृतीत ह्या गोष्टी दिसून येतात की यमदूताबरोबर त्यांनी चित्र काढलेली आहेत आणि कोणीतरी त्या व्यक्तीला कोणीतरी घेऊन जात आहे, अशी देवदूतांचे चित्र अशी त्यांनी इथे सांगितलेले की अनेक प्रकारच्या धार्मिक कला वस्तू अशा प्रकारचे देखावे आढळतात. भारतातील वेदशास्त्रातून आपल्याला समजते की भगवान विष्णूचे सेवक पुण्यवान आत्म्याला भगवत घेऊन जाण्यासाठी त्याच्या मृत्यूसमयी त्याच्या समवेत असतात. वेदांत यमदूतांच्या भयानक रूपाचे वर्णन करण्यात आले आहे वेदांमध्ये. ते पापी माणसाच्या आत्म्याला
बांधतात आणि त्याला पुढील भौतिक देहरूपी कारागृहासाठी सिद्ध करतात. पुढील ऐतिहासिक कथेमध्ये श्री विष्णूचे सेवक आणि यमदूत यांच्यात अजामेळाच्या आत्म्यासंबंधी वादविवाद होतो आणि त्याला मुक्त करावे की पुन्हा जन्मास घालावे याचा निर्णय होतो. हे जे गरुड पुराणात हे सगळं दिलेलं आहे. मृत्यूनंतर यमदूत येतात का विष्णूचे सेवक येतात हे त्या त्या आपल्या कर्माप्रमाणे ठरलेलं असतं. हे गरुड पुराणात अगदी खूप स्पष्टीकरणासहित दिलेलं आहे. म्हणजे अजून मी वाचलेलं नाहीये, पण थोडक्यात मला माहिती आहे म्हणून मी सांगते. तर कान्यकुब्ज नगरात एकेकाळी अजामिळ नावाचा एक धर्मपरायण तरुण ब्राह्मण राहत होता. एका वेश्येच्या प्रेमात पडल्यावर ही आपल्या बहुतेक गुरुचरित्र अन्वयार्थ मध्ये पण ही गोष्ट झालेली आहे आपली. एकेकाळी अजामिळ नावाचा एक धर्मपरायण तरुण ब्राह्मण राहत होता. एका वेश्येच्या प्रेमात पडल्यावर तो आध्यात्मिक जीवनापासून ढळला आणि त्याचे सर्व चांगले गुण नाहीसे झाले. अजामिळ पौरोहित्य त्यागून चोरी तथा द्यूत यावर गुजराण करू लागला आणि व्यर्थ व्यभिचारी जीवन व्यतीत करू लागला. 88 वर्षे वयाचं होईपर्यंत अजामिळाला त्या वेश्येपासून 10 पुत्र प्राप्त झाले. त्यांचे सर्वात लहान असलेल्या मुलाचे नाव होते नारायण. हे भगवान विष्णूंच्या अनेक नावापैकी एक नाव आहे. अजामिळाचे त्या लहानग्या मुलावर अपार प्रेम होते आणि त्याचे बोबडे बोल तथा धडपडून चालणे बघून त्याला मोठा आनंद होत असे. एक दिवस मूर्ख अजामिळाच्या मृत्यूची वेळ पूर्वसूचनेविना येऊन ठेपली. अतिशय भ्यालेल्या त्या म्हाताऱ्याला आपल्या समोर 3 भयंकर अकराविक्राळ आकृती दिसू लागल्या. ते गूढ जीव त्याला यमसभेत खेचून नेण्यासाठी हातात पाश घेऊन आले. विषाच्या सारखा त्या प्राण्यांना पाहून अजामिळाच्या हृदयात धस्स झाले आणि जवळच खेळत असलेल्या आपल्या मुलावरील प्रेमामुळे तो नारायण नारायण अशी मोठ्याने हाक मारू लागला. अश्रुपूर्ण नेत्रांनी आपल्या लहान मुलासाठी रडणाऱ्या त्या महापातकी अजामिळाने अजाणताच भगवंताचे पवित्र नाम उच्चारले होते. आपल्या प्रभूंचे नाम इतक्या आर्तभावनाने उच्चारलेले ऐकताच श्री विष्णूंचे सेवक विष्णुदूत क्षणात तिकडे येऊन ठेपले. त्यांचे रूप अगदी विष्णू सारखेच होते. म्हणजे विष्णू सारखेच अगदी त्यांचे नेत्र कमळाच्या पाकळ्याप्रमाणे होते. त्यांच्या हातात सगळे त्यांच्या रेशमी वस्त्र हे सगळं असं देवांप्रमाणे त्यांचं वर्णन इथे दिलेलं आहे. विष्णुदूतांनी यमदूतांना अजामिळाच्या हृदयातून आत्मा ओढून घेताना पाहिले आणि त्यांनी धीर गंभीर स्वरात आज्ञा केली, थांबा. पूर्वी कधीही कोणत्याही प्रकारचा विरोध न अनुभवल्यामुळे विष्णुदूतांची कठोर आज्ञा ऐकताच यमदूत थरथर कापू लागले. त्यांनी विचारले, तुम्ही कोण आहात? आम्हाला तुम्ही का अडवित आहात? आम्ही मृत्यू देवता यमराजाचे सेवक आहोत. विष्णुदूतांनी स्मित हास्य केले आणि गर्जनेप्रमाणे धीर गंभीर आवाजात म्हणाले, तुम्ही जर खरोखर यमराजाचे सेवक असाल तर आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला पाहिजे. या फेऱ्यात कोणी प्रवेश केला पाहिजे आणि कोणी नाही हे आम्हाला सांगा. यमदूतांनी उत्तर दिले, सूर्य, अग्नी, आकाश, वायू, देवता, चंद्र, संध्या, दिवस, रात्र, दिशा, पाणी, भूमी आणि परमात्मा हे प्रत्येकाच्या सर्व प्रकारच्या कर्मांचे साक्षी असतात. हे साक्षी ज्यांना धर्मकृत्यांपासून ढळल्याचे निश्चित करतात ते जन्म मृत्यूच्या चक्रातील शिक्षेस पात्र ठरतात. मनुष्याला वर्तमान जन्मातील पुण्य अथवा पापकर्मांना अनुसरून पुढील जन्मी यथायोग्य कर्मफळे भोगावी लागतात. मूलतः जीव भगवत धामात भगवंताचे नित्य दास म्हणून स्थित असतात. परंतु जेव्हा ते भगवंताची सेवा सोडून देतात तेव्हा सत्व, रज आणि तम अशा 3 गुणांपासून निर्मलेल्या भौतिक जगात त्यांना प्रवेश करावाच लागतो. यमदूतांनी इथे स्पष्ट केले की भौतिक जगाचा उपभोग घ्यायची इच्छा असणाऱ्या जीवांना या गुणांच्या नियंत्रणाखाली येऊन विशिष्ट गुणांशी असलेल्या संबंधास अनुरूप असे भौतिक देह प्राप्त करावे लागतात. म्हणजे त्यांच्या गुणांशी जे संबंधित असतं त्यांच्या कर्मानुसार असा त्यांना भौतिक देह प्राप्त करावा लागतो. सत्वगुणी जीवात्मा देवतांचे शरीर धारण करतो. मॅडम हा बोला. मॅडम माझ्याकडे लाईट गेलेली आहे, ते डाटावर हे चालू आहे. बर मग थोडा वेळ ते संपेल असं वाटतंय. मग काय थांबूयात? हा म्हणजे ते म्हणजे आणखी 1-2 पानं घेते मी.
बरं. किती राहिले? आहे थोडं माझं मॅडम, उद्या होईल ते. बरं ठीक आहे, राहू दे ना, थांब उद्या वाचा. आता म्हणजे तेवढी गोष्ट पूर्ण करू का? ठीक आहे, हा, हम्म. करा. रजोगुणी जीवात्मा मनुष्याचे शरीर आणि तमोगुणी जीवात्मा निकृष्ट योनीत प्रवेश करतो. हे सर्व देह आपण स्वप्नात अनुभवित असलेल्या देहासारखे असतात. मनुष्य झोपी जातो तेव्हा त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडतो. कदाचित त्याला राजा असल्याचे स्वप्न देखील पडू शकते. झोपी जाण्यापूर्वी काय करत होतो तसेच जागल्यावर काय करू याची त्याला कल्पना करता येत नाही. त्याचप्रमाणे तसंच आपल्याला स्वप्न पडल्यावर आपल्याला स्वप्नात जागे झाल्यावर कळतच नाही की काय स्वप्न पडलं होतं. कधी कधी आठवतं, कधी बऱ्याच वेळा आठवत नाही. त्याच प्रकारे जेव्हा जीवात्मा तात्पुरत्या भौतिक देहाला आपले खरे स्वरूप समजतो तेव्हा त्याला आपल्या खऱ्या दिव्य स्वरूपाचा तसेच भौतिक जगातील पूर्वजन्मांचाही विसर पडतो. म्हणजे हे असं स्वप्नाप्रमाणेच आपल्याला होतं. म्हणजे आपण आता भौतिक जगात असेच राहतो की स्वप्नात राहिल्याप्रमाणे आपण राहतो आणि खरा आपल्या दिव्य स्वरूपाचे आपल्याला ज्ञानच नाही. जरी भौतिक देहधारी जीवांनी 84 लक्ष योनीतून प्रवास केलेला असला तरी सुद्धा त्यांना या गोष्टीचा विसर पडतो. यमदूत म्हणाले, अशा प्रकारे आत्मा मनुष्य जीवनात, पशु जीवनात आणि देवता जीवनात एका मागोमाग एक देहांतर निरंतर करीत राहतो. आत्म्याला देवतांचा देह मिळतो तेव्हा तो अतिशय सुखी असतो. मानवी देहात तर तो कधी सुख कधी दुःखी असतो. पशु जीवनात सदैवच भयग्रस्त असतो. मात्र सर्व अवस्थात जन्म, व्याधी, जरा आणि मृत्यू याचा अनुभव घेत तो अतिशय दुःख भोगतो. त्यांच्या या दुःखाव्य स्थितीला संसार किंवा जीवांचे भौतिक जीवनातील विविध योनींमधील संक्रमण असे म्हणतात. यमदूत पुढे म्हणतात, आपल्याला इंद्रियांवर मनांवर नियंत्रण न ठेवू शकणाऱ्या मूर्ख शरीरधारी जीवाला भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या अधीन राहणे भाग पडते. अगदी आपल्या इच्छेविरुद्ध असे करावे लागते. आपल्या लाळेचा स्वतःभोवती कोश निर्माण करण्यासाठी उपयोग करणाऱ्या नंतर त्यात अडकून पडणाऱ्या रेशमी किड्याप्रमाणे त्याची स्थिती असते. जीव स्वतःच्याच कर्म फळांच्या जाळ्यात अडकला जातो आणि मग स्वतःला स्वतःची सुटका करून घेण्याचा मार्ग सापडत नाही. अशा रीतीने तो नेहमी गोंधळलेला असतो आणि वारंवार मृत्यूला प्राप्त होऊन पुन्हा जन्माला येत असतो. जीव भौतिक वासनांमुळे एखाद्या विशिष्ट कुटुंबात जन्माला येतो आणि मात्या पित्यांपैकी एकासारखा भौतिक देह प्राप्त करतो. ज्याप्रमाणे वर्तमान वसंत ऋतू भूत तथा भविष्यकाळातील वसंत ऋतूचा सूचक असतो, तसाच तो देह त्याच्या भूत आणि भविष्यकाळातील देहाचा सूचक असतो. म्हणजे आई वडिलांप्रमाणेच आपले डोळे वगैरे हे आपण तसं घेऊन येतो. मानवी जन्म अतिशय मौल्यवान असतो कारण जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारे दिव्य ज्ञान केवळ मनुष्य समजू शकतो. अजामिळाने मात्र आपले मनुष्य जीवन व्यर्थ दवडले आहे. यमदूत पुढे म्हणाले, प्रारंभी अजामिळाने सर्व वैदिक शास्त्रांचा अभ्यास केला होता. तो सदाचारी, अतिशय सौम्य, मृदू होता. आपली इंद्रिय तथा मन नियंत्रणात ठेवीत असे. तो सदा सत्यवादी होता. वैदिक मंत्राचे पठणही तो करत असे. अतिशय शुद्ध होता. सगळ्यांचा आदर ठेवणे, गुरु महाराजांचा, गुरूंचे ऐकणे हे सर्व तो करत होता. परंतु एकदा अजामिळ पित्याच्या आज्ञेला अनुसरून फुले फळे गोळा करण्यासाठी वनात गेला होता. घरी येण्याच्या मार्गावर त्याला हीन परिवारातील एक अतिशय कामुक मनुष्य निर्लज्जपणे एका वेशीला कवटाळीत आणि तिचे चुंबन घेत असले आढळला. जणू काही योग्य वर्तणूक आहे असे समजून तो मनुष्य हसत गात तथा मौज करीत होता. ते दोघेही व्यसनाधीन झाले होते. वेश्येचे डोळे मध्याने धुंद होते आणि तिची वस्त्रे अस्ताव्यस्त झाली होती. अशा स्थितीत त्या दोघांना पाहून अजामिळाच्या अंतःकरणातील सुप्त कामवासना जागृत झाल्या आणि भ्रमाने तो पूर्णपणे वासनांच्या अधीन झाला. शास्त्रांचा उपदेश आठवून तथा बुद्धीच्या सहाय्याने वासना नियंत्रित करण्याचा त्याने बराच प्रयत्न केला. परंतु अंतःकरणातील कामदेवाच्या प्रभावामुळे त्याला आपले मन आवरता आले नाही. त्यानंतर तो नेहमी तिचाच विचार करू लागला आणि थोड्याच कालावधीत त्याने त्या वेश्येला आपल्या घरी नेऊन ठेवले. त्यानंतर अजामिळाने आपली सर्व आध्यात्मिक साधना सोडून दिली. वडिलांकडून मिळालेली सर्व संपत्ती वेश्येला भेटी देण्यात उधळून टाकली. एका कुलीन ब्राह्मण घराण्यातून आलेल्या आपल्या सुंदर पत्नीचाही त्याने त्याग केला. नंतर अजामिळ नैतिक अनैतिक अशा कोणत्याही मार्गाने पैसा मिळवू लागला. हा सर्व पैसा तो वेश्येच्या मुलींचे संगोपन करण्यासाठी उपयोगात आणू लागला. मरणापूर्वी त्याने प्रायश्चित केले नव्हते म्हणून त्याच्या पातकी आयुष्यामुळे आम्ही त्याला यमसभेत घेऊन जात आहोत. तेथे त्याच्या पापकृत्यांना अनुसरून त्याला शिक्षा मिळेल आणि मग योग्य त्या देहात त्याला भौतिक जगात पाठवण्यात येईल. यमदूताचे म्हणणे ऐकल्यावर नेहमी तर्कशास्त्रात वादविवाद कुशल असलेले श्री विष्णूंचे सेवक म्हणाले, धार्मिक तत्वाचे संरक्षण करण्याचे कार्य असलेल्यांनी स्वतःच एका निरपराध माणसाला शिक्षा करावी.
हे पाहून किती दुःख होत आहे. अजामिळाने आपल्या सर्व पापांचे आधीच प्रायश्चित्त केले आहे. खरं तर त्याने वर्तमान जीवनात केलेल्या पापांचेच नव्हते, तर पूर्वीच्या लक्षावधी जन्मातील पापांचे देखील प्रायश्चित्त केले आहे. कारण मृत्यूसमयी त्याने विष्णूचे पवित्र नाम घेतले आहे आणि आता तो शुद्ध झाला आहे. पूर्ण जन्माच्या चक्रातून मुक्त होण्यास पात्र आहे. म्हणजे विष्णुदूत पुढे म्हणाले, भगवान श्री विष्णूंचे पवित्र नामोच्चारण करणे हा अशा महापातकी लोकांसाठी प्रायश्चित्ताचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणजे असेच सगळीच उदाहरणं त्यांनी इथे दिली आहे. चोरी करणारे, मद्यपान करणारे, ब्रह्महत्या करणारे, गुरुपत्नीशी अवैध संबंध ठेवणारे, पित्याचा वध करणारे, गोहत्या, असे या सर्वांसाठीच हा प्रायश्चिताचा सर्वोत्तम मार्ग आहे असे त्यांनी सांगितले. केवळ भगवानांचे नाम घेतल्यामुळे असे पापी लोक भगवंताचे लक्ष वेधून घेऊ शकतात. त्यामुळे भगवंत असे समजतात की ज्या अर्थी मनुष्याने माझ्या पवित्र नामाचा जप केले आहे त्या अर्थी त्याचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. म्हणजे भगवंत इतके भोळे आहेत असं त्यांना इथे सांगायचे. या कलह आणि दांभिकपणाच्या वर्तमान युगात ज्यांना मुक्त व्हावायचे असेल त्यांनी हे यांनी आता पुस्तकच त्यांचं असल्यामुळे त्यांनी इथे सांगितले की हरे कृष्ण महामंत्राचा जप इथे केला पाहिजे असं त्यांनी सांगितले. भौतिक जगातून मुक्त करणारा हा एक महान मंत्र आहे. तर विष्णुदूत पुढे म्हणाले, जर एखाद्या मनुष्याने औषधाचे सामर्थ्य न जाणता औषध घेतले आणि ते घेण्यास त्याला भाग पडण्यात आले, तरी औषधाचा परिणाम होणारच. त्याचप्रमाणे मनुष्याला भगवंताच्या पवित्र नामाचे मोल ज्ञात नसेल तरी सुद्धा त्याला पुनर्जन्मासून मुक्त करण्यास नामजप परिणामकारकच ठरेल. नंतर विष्णुदूतांनी यमदूतांच्या पाशातून अजामेळाची सुटका केली. म्हणजे यमदूतांना शेवटी विष्णुदूत म्हणजे त्यांनी हा सांगण्याचा प्रयत्न केला की अजामेळ हा निष्पाप आहे, त्याचा काहीच दोष नाही आणि त्याला तुम्ही यमाकडे घेऊन जाऊ नका असं त्यांना सूचना दिली. आणि त्यांनी मग त्यांच्या पाशातून अजामेळाची सुटका केली. अजामिळ शुद्धीवर आला, त्याची भीती नाहीशी झाली आणि त्याने विष्णुदूतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले. त्यांचे मनापासून आभार मानले. मात्र अजामिळ त्यांना काही सांगायचा प्रयत्न करू लागला तेव्हा ते तत्काळ अदृश्य झाले. अजामिळाला अतिशय नवल वाटले की हे स्वप्न होते का सत्य घटना होती. हातात पाश घेऊन मला ओढण्यासाठी आलेले भयानक लोक मला दिसले, पण ते गेले कुठे आणि ज्यांनी मला वाचवले ते 4 तेजपुंज पुरुष कुठे आहेत. नंतर अजामिळाने आपल्या जीवनाचा आढावा घेण्यास प्रारंभ केला. मी इंद्रियाचा दास होऊन मी किती खालच्या पातळीवर गेलो. माझ्या ब्राह्मण तत्वाचा मी त्याग केला आणि एका वेश्येच्या पोटी मुले जन्माला घातली. खरोखर मी माझ्या सुंदर पत्नीचा त्याग केला. इतकेच नव्हे तर माता पिता वृद्ध होते त्यांची सुद्धा मी काळजी घेतली नाही. आणि त्यांच्यामुळे स्पष्ट सांगायचं झाले तर माझ्यासारख्या महापातकी माणसाला पुढच्या जन्मी घोर नरकी यातना भोगण्यासाठी भाग पाडणे आवश्यक होते. मी इतका दुर्दैवी आहे परंतु आता मला दुसरी संधी मिळाली तेव्हा मी जन्म मृत्यूच्या दुष्ट चक्रातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्वरितच त्याने त्या वेश्या त्याग केला आणि हिमालय पर्वताचे हरिद्वार क्षेत्राला प्रयाण केले आणि तिथे विष्णू मंदिराचा आश्रय घेतला आणि त्यानंतर तो ध्यान वगैरे त्याने केले आणि त्या ध्यानात त्याला पुन्हा त्या 4 विभूती दिसल्या. आपल्याला यमदूतांपासून वाचवणार ते हेच दूत हे ओळखून त्यांना वंदन केले आणि मग म्हणजे पुढे त्याने आपल्या नश्वर देहाचा हरिद्वाराच्या ठिकाणी त्याग केला आणि आपले दिव्य रूप पुन्हा प्राप्त केले आणि विष्णू दूतांसमवेत पुन्हा त्याला वैकुंठी प्रस्थान मिळाले. अशी ही गोष्ट संपलेली आहे इथे. आता थोडाच पुस्तकाचा भाग राहिलेला आहे तो उद्या घेऊ का मॅडम मग? हो घ्या, चालेल अगदीच म्हणजे अगदी अर्ध्या तासात होऊन जाईल उद्या. चालेल. उद्या 4:30ला ना? हो हो मॅडम. चालेल. चला, धन्यवाद सुषमा मॅडम. सगळ्यांना कोणाला विचारायचंय का, काही शंका आहे का?
कोणाला काही प्रश्न आहे? जागे आहात सगळे? कोण कोण जागे आहे? आवाज द्या हो. बरं. गणेश धावडे, सातारा. हो मॅडम, धन्यवाद जागे सुषमा आहे. मॅडम. हा, छान. हरि खूप ओम. छान. हा, सुषमा मॅडम, खूप छान वाचताय तुम्ही. छान माहिती मिळतीये. थँक्यू मॅडम, थँक्यू. सुषमा मॅडम, तुम्हाला काय घ्यायला मिळालं यातला लेसन? मॅडम, अजून माझी आध्यात्मिक उन्नती पुढे करायची हे असं मला वाटते. करायची तर आहेच आहे, हा, पण आत्मसात आपल्या आयुष्यात म्हणजे हे पुस्तक चांगलं कशामुळे होतं? हा. आपल्या मी- आयुष्यात एखादी वाईट घटना घडली की हो त्यामुळे चांगलं होतं. हो ज्या मार्गावर आपण चालू शकणार नाही त्या मार्गावर वाईट घटनेमुळं आपल्याला ओढलं जातं त्या रस्त्यावर. नाही तर इतर वेळेला आपण त्या मार्गाला कधी चढलो असतो का? नाही मॅडम, पण हे आपला तो मार्ग मला असं वाटतं की मी अजून त्या मार्गावर जास्त म्हणजे ते तर तटस्थ, आहेच, ते तर प्रत्येकाचंच आहे ना. की आता म्हणजे हा मार्ग सोडणे शक्य नाही. म्हणजे आता तुम्ही याच मार्गावर राहा, म्हणजे हा मला संदेश याच्यातून मिळतोय. येस, आणि पुढचा जन्म सुद्धा त्यामुळे आपण आता या जन्मी हे छान करतोय त्यामुळे पुढचा जन्मही छानच जाणार आहे. फक्त मरणाच्या वेळी कुठं अडकलो नाही पाहिजे. हो, ते वारंवार या पुस्तकात त्यांनी तुम्ही ते सांगितलंय, सारखं कथेतून येतंय. हो. हारीन का मॅडम, झालं सांगितलं. हा, त्या बोला. अजामेळाच्या गोष्टीमध्ये हं. त्यांनी असं दाखवलंय, म्हणजे संपूर्ण आयुष्यभर चुकींनी वागून सुद्धा केवळ मृत्यूसमयी नारायण नारायण, ते सुद्धा जाणतेपणाने नाही, अजाणतेपणाने मुलाला हाक मारत असतो तो. हं, हं, नारायण हं. नारायण तोंडून आलं हं. म्हणून जन्मभराची सगळी पाप नाहीशी होऊन त्याला मोक्ष मिळाला, हे पटत नाही मला अगदी मनापासून. का आणि पटत हे नाही? असं नाही पटत, कारण मग सगळ्यांना असा चुकीचा संदेश जातो की चला बाय, काहीही वाटेल तसं वागूया आपण, मरताना तुम्हाला फक्त राम राम म्हटलं स्पष्टीकरण की झालं. देते, सुचेता मॅडम, स्पष्टीकरण हो. देते की हं. जसं मी मगाशी सुरुवात करतानाच बोलले ना, वाईट काही नाहीये आणि चांगलं काही नाहीये. ऍक्च्युअली हे कर्माचा जो फंडा आहे ना, तो फक्त हिंदू आणि काही धर्मातच आहे, सगळ्या धर्मात नाहीये. पुनर्जन्म हे नाही, सुद्धा मान्य नाही बरोबर. केलेलं बऱ्याच धर्मांनी. नाही कसं मान्य आहे केलं, बरोबर. कसं आहे माहिती का, हे सगळं जे लिहून ठेवलंय त्याला प्रूफ तसं काहीच नाहीये. हो, बरोबर आहे. म्हणून हं. म्हणून आता अजून एक शंका मला बरेच जण विचारतात की मग तुम्ही हे सगळं सांगता की सगळं सृष्टीच्या इच्छेने चाललंय, मग म्हणे जे हाणामाऱ्या करतात त्यांना पाप लागतच नाही, कारण त्यांच्या मनात ते पाप नसतंच ना. कुठलीही व्यक्ती जेव्हा कशीही वागते, आपल्या नजरेतून ती वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या नजरेतून ती स्वतःला वाईट समजते का? नाही हं. समजत. चोराला वाटतो का आपण नाही चोऱ्या समजत. करतोय? अज्ञान मग असतं म्हणजे त्याला तिचं. वाटत नाही म्हणूनच त्याला ते चोराचं पाप लागत नाही, कळलं का? आपल्या हातून हं. एखादी वाईट गोष्ट घडली तर आपल्याला किती वाईट वाटतं, का वाईट वाटतं? कारण हो. मनाची जडणघडण आपली तशी आहे. आणि मग वाईट वाटल्यामुळे आपल्याला वाईट इफेक्ट येतो. लक्षात आलं का? हो, म्हणजे हो सगळे मॅडम. समजुतीचे भाग आहेत, सगळे हे समजुतीचे भाग आहेत. म्हणून हं. फिलिंग आणि विचार फार महत्वाचे आहेत. मग हे जे मटण कापणार आहे त्यांना असं वाटतं आपण लोकांना चांगलं खाऊ घालतोय, प्रोटीन देतोय. हो. प्रोटीन खाणाऱ्यांना नाही का वाटत आपण प्रोटीन खातोय? अं? मग शेवटी काय आहे, जशी इच्छा तसे फळ, असं. हं. त्यामुळे तुम्हाला ते पटत नाहीये, पण सारांश असाच आहे की मरताना नारायण नारायण मुलाचं नाव असतं का त्याच्यात? हो हो, मॅडम, मुलाचं नाव असतं त्याच्या. पण हा. त्यांनी पुढे त्याला हाक मारत असतो तो. नाही, त्या अजामेळाच्या आत्म्याला पण वाटतं ना की हे चुकीचं झालंय म्हणून. म्हणजे तो ते हो ना. हा. त्या आत्म्याला सुद्धा ते कळतं की हे चुकीचं झालंय, की ते असं. का हं. लिहिलंय ऐका, तुम्हाला ते काय लिहिलंय ना ते काय खरं नसतं, त्यातून तुम्हाला सांगायचं असतं देवाचं नाव तोंडी ठेवा, बाकी हो काही हो. नाही. हां, बरोबर मग मॅडम. ओम हां. ओम तोंडी ठेवा, देवाचं नाव तोंडी ठेवा, दुसरा काहीच संदेश नाहीये. म्हणजे येणं हं. केणं तेन प्रकार तुम्ही चांगलं मरताना आठवा, बस. कारण म्हणजे हं. शेवटी गोष्टी कशासाठी तयार केल्यात, आपल्या मनावर लादण्यासाठीच गोष्टी. ऍक्च्युअली हे कर्माचा फंडा सुद्धा मनावर लादलेला आहे.
आणि तो नाही, आता तो प्रोग्राम काढून टाकलाय ब्रह्मांडातनं. क्लाउड हम्म. मधनं तो प्रोग्राम काढून टाकलाय. आपण धरून बसलो त्याला. कारण आपण हा बघा, आता मी सुद्धा म्हणते आता केलं तर पुढचा जन्म चांगला जाईल का म्हणते. मग एक ते मोटिवेशन असतं ना आपण ज्ञान घेण्यामाग. बरोबर. मोटिवेशन आहे म्हणजे हा, मनावर मोटिवेशन. ठसवलंय की तुम्ही येस. काही करून मरताना देवाचं नाव घ्या. हो सारांश म्हणजे. हो हम्म. हो. म्हणजे म्हणजे ते काय अशा असतं. माणसाचं सुद्धा भलं झालं तर मग हा, करेक्ट. चांगल्या माणसाचं तर होणारच असं. शेवटी संस्कार संस्कार संस्कार. आपल्यासाठी या कथा ही पुस्तकं निर्माण झाली. खरं काय खोटं काय मेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. हो आणि बरोबर जे मॅम. हिंदू धर्मात आहे ते सगळ्या धर्मात आहेच आहे असं काही नाहीये. हो. म्हणजे मी एकंदरीत बोलू का मॅडम? बोला की बोला. म्हणजे त्यात अजामायचं सांगितलं, त्यात ते औषधाचं पण त्यांनी उदाहरण दिलं ना, की म्हणजे अजाणतेपणी एखाद्याला रोग असेल आणि त्याला आपण औषध देतो, त्याला माहित नसेल जरी ते औषध कशाचं आहे, पण ते औषध खाल्ल्यामुळे तो बरा होतो. तसंच आहे ना हे भगवंताचं, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये आपण म्हणजे पहिल्यापासून आपलं चाललेलंच आहे, की भगवंताचं नाम घेतलं की आपल्याला मुक्ती मिळते. मग ते जाणतेपणी असू दे नाही तर अजाणतेपणी असू दे. अजाणतेपणी इव्हन नामस्मरण. म्हणजे गोंदावलेकर महाराज म्हणा किंवा मोठे मोठे संत म्हणा, ते काय म्हणतात की तुम्ही नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या. ते की म्हणजे सुरुवातीला आपल्याला ती सवय नसते, पण तरी ते म्हणतात तुम्हाला कंटाळा आला काय आलं तरी पण तुम्ही नाव घ्या, कारण त्या नामानेच आपण तरुण जाणार आहे. कारण हे कलियुग आहे. कलियुगात सांगितलं भगवंत साक्षात अवतार घेणार नाहीये. मग भगवंताला प्राप्त करण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नाम हे कलियुगात आपल्याला दिलेलं आहे. मग ते आपण जर नाम घेत राहिलो तर मग आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणजे त्यामुळे ते चं ते उदाहरण दिलं, की म्हणजे मोक्ष मिळणार अजाणतेपणी नाहीये का होईना, पण ते आपल्याला मॅडम. म्हणजे भगवंताचं हां. मोक्ष मिळणार नाहीये. नाव मोक्ष नाही. घेतल्याने मोक्ष मिळणार नाही. हम्म. ती तुमची मी तुम्हाला व्हिडिओ टाकते. ते फक्त सुरुवात आहे तुमची मोक्षाकडे जाण्याची. मोक्ष इतकं सोपं नाहीये. मोक्ष जेव्हा तुम्ही कशातच हां, म्हणजे काहीच आपण म्हणणार त्या नाही, मार्गावर जातो ना म्हणजे आपण. भगवंताचं नाव घेण्यात सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट राहणार नाही, इच्छा राहणार नाही, त्यातच मोक्ष येतो. मोक्ष ही सुद्धा इच्छाच आहे, लक्षात घ्या. मॅडम, हा, या पुस्तकात त्यांनी पुढे ते पण स्पष्ट केलंय की काय नाम घेऊन आणि फक्त आध्यात्मिक उन्नती काय करून नाही तेच सांगते मी. हे हे मिळत. सुद्धा हे सुद्धा जे आहे ना, ते पुढे पुढे त्या पायऱ्या आहेत. पुढे पुढे भगवंताचं नाव घेऊ नका, भगवंत बना, तुम्हीच भगवंत आहात. आपण याच्याकडे जातो आणि त्याच्याही पुढची स्टेप म्हणजे भगवंतही नाही, काही नाही, कोणी नाहीये, न्यूट्रलतेमध्ये राहा बस. ना सत्कर्म करा ना वाईट कर्म करा. सगळं कॉम्प्लिकेटेड आहे मॅडम. कॉम्प्लिकेटेड नाहीये, समजून घेण्याचे टप्पे आहेत. जशी चेतना तशी टप्पे आहेत. त्या त्या टप्प्यावर ते चालत राहा. मग पुढे पुढे बर. तुम्हाला चांगलं कर्मही करायचं नाही आणि वाईटही कर्म करायचं नाही, इच्छाही कुठल्या हो ठेवायची नाही. बस बरोबर. जे पुढे येईल ते करायचंय, निष्काम करत राहायचंय. निष्काम म्हणजे मला मोक्ष पण नको, मला भगवंताचा सहारा पण नको, बस काहीच नको, न्यूट्रल. म्हणजे या पुढच्या चांगली पुढच्या कर्म पण तुम्हाला कृष्णार्पण तुम्हाला असतो माहिती करायची. आहे का, म्हणजे मी पुष्कळ बघितलेत असे लोक, त्यांना काही देणं घेणं नसतं. म्हणजे इतके तटस्थ असतात, ते इतके तटस्थ असतात. काही चांगलं घडलं तरी चेहऱ्यावरची रेष हलणार नाही, वाईट घडलं तरी चेहऱ्यावरची रेष हलणार नाही. असेही मी बघितलेत साधक, म्हणजे साधना करणारे. तेवढं कठीण नाहीये तो, म्हणजे म्हणजे ते त्या तटस्थ. पातळीपर्यंत पोहोचलेले असतात ना. हो ना, मग तेच की. एकंदरीत मॅडम नामजप कशासाठी करायचं की फोकस आपला चांगल्या कर्मांवर राहायला पाहिजे आणि चांगल्या विचारांवर आपले राहायला पाहिजे. चेतनेची शुद्धी व्हावी म्हणून, बाकी काही नाही. चेतना शुद्धी झाली पाहिजे ना. जपानी काय होतं, तुमचा ऑरा बदलायला लागतो. चेतना शुद्धी होते म्हणजे शब्दांमध्ये व्हायब्रेशन असं आहेत. शब्दामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन साठी आपण तो नामजप घ्यायचा आहे. म्हणजे व्हायब्रेशन एनर्जी वाढवण्यासाठी आहे. आपण बघितलं मंत्रांची वही होती श्रद्धा चाफेकर मॅडमची, त्यांनी दाखवलं बघा माझ्या मंत्रांच्या वहीची ऊर्जा कशी जास्त आहे. आपण बघतो ओमचं नुसतं आपण हवेत ओम फिरवला तरी आपली ऊर्जा पेंडुलम जास्त दाखवतो. तळहात घ्या, तळहाताची पेंडुलमची ऊर्जा बघा.
आणि मग तळ हाताच्या 2 इंच वरती नुसता ओम हवेत रेखाटा. मग ऊर्जा बघा बघा किती ऊर्जा वाढलेली असेल. म्हणजे शब्दांमधली एनर्जी, मग ते तुम्ही म्हणा अथवा न म्हणा, नुसत्या मनात आणला तरी ऊर्जा वाढणारच आहे. मनाने उलट जास्त ऊर्जा वाढणार आहे. त्यामुळे जपाचं भगवंताचं नाव न घेता आपण मनातल्या मनात नुसतं त्याचं आठवण जरी आणली तरी ऊर्जा वाढणार आहे आपली. नामजप इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून, फोकस राहावा, कॉन्सन्ट्रेशन व्हावं म्हणून ते नामजप घ्यायचंय. ठीक आहे, अजून कोणाला काही बोलायचंय, यात सहभागी व्हायचंय किंवा काही सांगायचंय, काही विचारायचंय, चर्चा करा ना. अनिता मॅडमनी जसं चर्चा केली नवीन असून मॅडम तसं. पण मला असं म्हणायचं होतं, आपण पुढे जातो पण म्हणजे ते इतकं रुजलंय की परमेश्वर परमेश्वर की ते सगळेजण त्या बेसलाच परत येतात. नाही असं येत, तुम्ही येत, मी नाही येत. म्हणजे तुम्ही मी पक्के झाले मी पण परमेश्वर बाकीचे ना मी परमेश्वर म्हणजे ऊर्जा स्वरूपात बघते. बस ऊर्जा आपली हो वाढवायची कशी. हो फक्त एवढंच परमेश्वर बघायचं पण ते सगळेजण बस. सगळे रिव्हर्स होतात, सगळे कन्फ्युजन मध्ये हो, जातात असं. ऍक्च्युली आपण गटांगळ्या खातच समुद्र पार करणार ना. हम्म. नाव सुद्धा कशी वर खाली वर खाली वर खालीच जाते ना, नैया पार करते. हम्म. पण ते नदी पार खूपच करते. आपल्या ब्रेन मध्ये टाकून ठेवले ना 50 वर्षापासून जास्त आहे. आता तुम्ही डॉक्टर नेरुदा मॅडम सांगितले, अमृता मॅडम जरा रिवाइज हं. करा नवीन लोकांसाठी. सगळ्या मनुष्याचा जो सूट आहे ना, तोच आपल्या सगळ्या प्रोग्राम केलेला आहे. अडकवलंय आपल्याला याच्यात, लक्षात घ्या. नाही म्हणजे अडकवलेलं आपण आता हे परत. 2000 चे पुढचे जे आहे ना जनरेशन हे आहे हे हा. मान्य करतील की परमेश्वर नाहीये हे मान्य करतील. पण मग ते जे पुढचे आहेत ना, 1900च्या ते 80 ट्रॅप नाही ते आहेत, जे ते आहे ट्रॅप. ना हे हा हे मान्यच नाही करणार असं म्हणते मी. ते मग म्हणजे तेच ते ना सांगते मी. ते मायाजाळातून सोडण्यासाठी आपल्याला आलेत. आपल्या घरातली मुलं आपल्याला शिकवत नाहीत का? हो. शिकवतात की नाही? सण करतात का ते? त्यांना काय करायचं असतं का सणाच्या वेळेला? नाही पाया पण नाही पडत. मग आपल्याला सोडवायला आले ते मायाजाळातनं. आपण हो कधी बरोबर. शिकणार त्यांच्याकडनं? है की नाही? हो बरोबर. आपण ट्रॅप्ड आहोत. आपल्याला मायाजाळाच्या तुरुंगात पूर्ण अडकवलंय. ही मुलं आपल्याला सोडवायला आलीत. हो. ही आपल्याला उद्याची 2000 चिंता नंतरची आहे. मुलं त्यांचा वेगळा त्यांना सोल चिंता आहे प्रोग्राम का? घेऊन आले. मॅडम तुम्ही म्हणता तसं. त्यांना त्यांचा चिंता आहे का वेगळा सोल उद्याची? प्रोग्राम आहे हो, पण 2000 त्यांना नंतरचा. उद्याची चिंता आहे का? हम्म. आपल्याला सगळी नाही चिंता होत्या. नवरा चांगला मिळावा, आपण सगळ्यात चांगलं राहणीमान राहावं, पैसा चांगला हो. मिळावा, छान लाईफस्टाईल जगावी. आजच्या मुलांना असं नाहीये काही त्यांची स्वप्न. मग ते मॅडम त्यांना मला काय वाटतं की ती सगळी चुकी आपलीच आहे कारण आजची पिढी ही म्हणजे सुशिक्षित आहेत पण सुसंस्कारित नाहीये. मग माझं मत काय आहे की नाही म्हणजे हो आई मॅडम, वडिलांनी तसं त्यांना नाही. अनिता हा मॅडम तुम्ही रोख बदलू नका. तुम्ही नवीन आहात. तुम्हाला आपली तत्व माहिती नाहीयेत. आपण जरा वेगळ्या गोष्टींनी बघतो. ही जी हा मुलं आहेत ना, ती योग्य आहेत या गोष्टींनी आपण बघतो. हा आपण चुकीचे आहोत या गोष्टींनी बघतो. तुम्ही जे विचार मांडताय ते एकदम भोळे विचार आहेत. भोळे विचार आहेत म्हणजे आमच्या तत्वात न बसणार आहेत. आम्ही मुलांना योग्य मानतोय, आपण चुकीचे मानतोय. आपण हा पण वेड्यासारखं आपण वेड्यासारखं पैसा पाणी ह्याच्या मागे धावत राहिलो. ही मुलं धावत नाही. हा त्या मुलांना बरोबर माहिती असतं त्यांचं सुख कशात आहे. बास. आणि सगळ्यात महत्वाचं सुख, कारण आता जे सगळं युग येत आहे ना, ते युग सगळं पैसा समृद्धी आपण ज्या मागे धावलो ना, ते सगळं बंद पडणार आहे आत्ताच्या युगामध्ये. आत्ताच युग फक्त सुखाचा शोध घेणार आहे. माझं सुख खाण्यामध्ये तो खातच बसणार आहे. माझं सुख झोपण्यामध्ये तो झोपतच बसणार आहे. माझं सुख मग तेच ना पिण्यामध्ये तो पितच बसणार आहे. मग तो सारासार विचार नाहीये ना त्यांना. नाही 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 नाही, तो योग्य विचार आहे. तो बरोबर विचार आहे. कसं कारण काय मानवाचा जन्मच यासाठी होतो. तुम्हाला नाही कळणार, तुम्ही जरा नवीन आहात ना. इतरांना कळतं मी काय बोलतीये ते. हो ते थोडे न्यूट्रल आहे आणि वर्तमान काळात जास्त जगतात ते.
सुचेता मॅडम माझं तुम्हाला कळतं मी ऑब्झर्वेशन. काय बोलते? सुचेता मॅडम आहात का? सुलक्षणा आहे मॅडम ते मला तुम्हाला मान्य आहे. कळतं? हा मॅडम मॅडम. सोल प्रोग्राम ज्याचा त्याचा निराळा आहे आणि आपण सुलक्षणा त्याच्यात मॅडम ढवळाढवळ तुम्हाला करू कळलं मला नये. काय म्हणायचंय? हो हम्म. मॅडम. मॅडम तुम्ही नेहमी म्हणजे बरोबर बोलता कारण नाही नाही खरं आहे बरोबर ते आहे तुम्ही बरोबर बोलताय. चूक असं काही नाहीये आपलं तत्वज्ञान असं आहे बस बाकी नाही, काही तत्त्वज्ञान तुमचं खरंच बरोबर आहे कारण जो विचार आहे ना तुमचा तो पुढचा आहे. बरोबरच हम्म. आहे. आताची नाही. मुलं मग झाले मग बरोबर. रुचिता मॅडम नवीन असून त्यांना कळलं आणि त्या मॅडम तुम्हाला कळायला खूप वेळ लागणार आहे कारण आम्ही ज्या पद्धतीने विचार करतो ना त्या पद्धतीने तुम्हाला कळायला रुचिता मॅडमना कळलंय कारण त्यांनी बरचसं काही ज्ञान घेतलेलंच आहे ऑलरेडी त्यामुळे त्यांना कळते मी काय म्हणतेय ते. अहो बरंच नाही हे बघा थोडंसंच आहे. अनिता मॅडम तुम्हाला सोप्या शब्दात सांगते हा मॅडम. तुम्हाला सोप्या शब्दात सांगते की हा शिक्षण मॅडम. शिक्षण 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 शिक्षणाला आता काही सुद्धा किंमत राहिलेली नाही. जो शिकतो तो सगळ्यात तुरुंगात अडकलेला आहे. जसं शिक्षण खूप हायर आहे म्हणून व्यक्ती चांगली असते का? किंवा एखादा बागेतला माळी बघा माळी तो अडाणी असेल शेवटी काय महत्वाचं आहे त्याचं हृदय महत्वाचं आहे किंवा काय महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे का? नाही. तसंच आता हे नाही. बदलत चाललंय की एक काळ असा होता की शिक्षणाला महत्व आता कळलं की शिक्षकांनी शिक्षणाने समृद्धी येत नाही मनाने समृद्धी येते. मन समृद्ध तर आपण समृद्ध. मन शांत तर सुखी आपण. खूप काही आपण आहे आपल्याजवळ पण मन शांत नसेल रात्री झोपच येत नसेल तर काय उपयोग आहे हो. पण ही मुलं झोपतायत की नाही तुम्हाला झोप शांत. येणार नाही पण तरुण मुलांना झोपा येतात की नाही का नाही येत? बरोबर. ते कष्टच घेत नाहीयेत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ही चूक आपली आहे आपण त्यांना काही शिकवलं नाही किंवा आपण संस्कार दिले नाही किंवा आपण त्यांना देवपूजा करायला शिकवलं नाही हे तुमचं मत आहे. पण आम्ही आपण असं म्हणतो शिकवलं मॅडम की पण त्यांनी संस्कार घेतलं कशी नाही. पूर्ण असतात ते आपण आपल्या आई वडिलांना आपण असंच वाटत होतो. आपले आई वडील आपल्याकडे अशाच नजरेने बघत होते आम्ही किती कष्ट घ्यायचो या मुलांना कसलं काही नाही. मला आठवतं ना माझी आई किती ओरडायची मी उशिरा उठायची म्हणून. काही वेगळं नाहीये आपण तसंच आपल्या आई वडिलांना केलंय आई वडील आपले असेच विचार करत होते. जसं आपण मुलांचा म्हणून ते विचार आपण तोडतोय. आपण असाच विचार करतोय की जो तो कोणी सोल प्रोग्राम घेऊन आलेला आहे आणि त्याच्या सोल प्रोग्राम नुसार सगळं आयुष्य घडत असतं. हा सोल प्रोग्राम बदलायचा कसा हे बघा. सोल लर्निंग कसं करायचंय आयुष्यात येऊन काय शिकायचंय ते शिका पटकन. भले एज्युकेशन असेल नाहीतर बडे जीवनाचे धडे असतील. एखादा माणूस दारू पितो एखादा माणूस समजा भिकारी आहे हे काही त्याची चूक नाहीये. भिकारीपणा त्याने मागून घेतलाय लक्षात घ्या. तो हायर सोल असतो आपल्याजवळ ते धाडसच प्रारब्धाचे नसतं. कर्म. म्हणून आपण समृद्धी घेऊन आलो म्हणजे जसं एखादा माणूस 10वी शिकतो कोणी डबल ग्रॅज्युएट होतो तो कष्ट स्वतःहून निवडतो. येस मी अजून शिकणार मी अजून कष्ट घेणार मी जिद्दीने शिकणार. तो स्वतः कष्ट घेण्याचा शिकतो. एखादा माणूस शिकतच नाही तो म्हणतो नाही मला नाही शिकायचं मला नकोत कष्ट मला हे कष्ट नकोत भले मी शेतात राबेल भले मी ते खणेल भले मी घाम गाळेल पण मला शिक्षण नको हे तो ठरवतो. तसंच जीवनात भिकारी सुद्धा ठरवून आलेला आहे. अपंग माणूस सुद्धा ठरवून आलेला आहे. हे हायर सोल आहेत लक्षात घ्या. हे थोडस सोल लेवलला जेव्हा बघायला शिकतो ना तेव्हा आपल्याला कळत. शेवटी सगळे मनुष्य जे काही आहे ते एक स्वतःचा नाटकातला रोल प्ले करतात. एखादं नाटक करताना कोणी राजा होतं कोणी नोकर होतं कोणी दासी होतं कोणी राणी होतं तसंच आपण हे निवडलंय आणि चाललंय आपलं आपलं. त्यातून शिकायचंय आपल्याला. ठीक आहे चला. काही कोणाला बोलायचं
कोणाला बोलायचंय का? कोण बोलायचा प्रयत्न करत होतं? ठीक आहे, चला, सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. चला, मला लॅपटॉपला यावं लागलं बंद करायला मीटिंग.